स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पुरनेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तुते मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम्। वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथ हरिप्रिय। वैराग्यस्य परामूर्ति श्रीतुकाराम जगद्गुरु नीलकण्ठगुरुभक्त नमामि सन्तपञ्चकम्। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यासहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। हे भाग्यवंता हे चिकाम भाग्यवंता हे चिकाममापी नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती। प्रस्तुत आपल्या सिद्ध पंढरी श्री क्षेत्र अनेक गणामध्ये श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांची चरित्रकथा आपण श्रवण करत आहोत। आज कथेचा तिसरा दिवस आहे। कालपर्यंत आपण आचार्यांचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे शिवगुरु। या शिवगुरूंचं चरित्र श्रवण करत होतो। आज कथेला आमच्याकडून जरा जास्त उशीर झाला, आपल्याला वाट पाहावी लागली, म्हणून कथेला सुरुवात करण्याच्या आधी सर्वांची क्षमा मागतो। काल आपण पाहिलं भगवान शिव त्यांनी स्वयंभू रूपानं प्रगट झाले। राजशेखर नावाचा राजा, या राजाने भगवान शिवाचं एक सुंदर असं नर शिवालय तयार केलं, मंदिर तयार केलं। मंदिर तयार झालं, स्वयंभू रूपानं त्यांनी परमात्मा त्या ठिकाणी विराजमान आहे। अनेक लोकांना त्याचा अनुभव येऊ लागला। सर्वजण भगवान शिवाच्या भक्तीमध्ये तल्लीन आहेत, पण त्याची पूजा करण्याकरिता कोणीतरी विद्वान ब्राह्मण असावा, आणि म्हणून विद्याधर नावाचे त्यांनी विद्वान ब्राह्मण ज्यांची नियुक्ती भगवान शंकराच्या पूजेकरता केली। फार श्रद्धेनं शिवपूजन करू लागले, भगवंताची सेवा घडू लागली अयाचक वृत्तीने।
कोणत्याही प्रकारची त्यांनी याचना नाही आणि भगवंताच्या कृपेने जे प्राप्त होईल त्याच्यातच उदरनिर्वाह करणारे विद्याधर आणि त्यांच्याच घरामध्ये प्रत्यक्ष त्यांनी शिवगुरूंचं प्राकट्य झालं. भगवान शंकराची कृपा झाली. ज्याची दृष्टी शिवासमान तेजस्वी आहे आणि ज्याची वाणी बृहस्पतीसारखी आहे. बृहस्पती हे देवगुरु आहेत. पण शिव आणि गुरु दोघे एकत्रच जणू काय प्रगट झाले की काय, असा विचार त्यांनी डोळ्यासमोर ठेवून पुत्राचं नाव शिवगुरु असं ठेवलं. हे जे शिवगुरु आहेत हे त्यांनी भगवान शंकराच्या कृपेने त्यांनी प्राप्त झालेले आहेत. ते मुळातच ओजस्वी तेजस्वी आहेत. त्यांना उपनयन संस्कार झाल्यानंतर लगेच गुरुग्रही ठेवलं. श्रीगुरूंच्या सानिध्यात राहून त्यांनी अध्ययन केलं. वेदशास्त्राचं अध्ययन त्यांनी पूर्ण झालं. श्रीगुरु प्रसन्न झाले. आता काही शिकवायचं शिल्लक राहिलं नाही. काही शिष्य असे असतात की जे गुरु त्यांनी शिकवत असताना एवढे एकाकार होतात की गुरुचं सगळं संपादन करून घेतात. ततक्किम 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 ततक्किम, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, अशी ज्यांची अवस्था असते. आता काहीच शिकवायचं शिल्लक राहिलं नाही. मग गुरुजींना असं वाटलं याचं अध्ययन पूर्ण झालेलं आहे, आता याला आपण घरी पाठवलं पाहिजे. म्हणून अनेक प्रकारचा उपदेश करून शिवगुरूंना आणि त्यांच्या श्रीगुरूंनी घरी जाण्याची आज्ञा दिली. मग शिवगुरू फार शालीनतेनं फार प्रेमानं आपल्या सद्गुरूंच्या समोर म्हणू लागले, महाराज, ब्रह्मचारी अवस्थेत असताना जर प्रपंचाविषयीची विरक्ती निर्माण झाली, हा प्रपंच संसार त्यांनी नश्वर आहे असं कळालं, तर मधले 2 आश्रम गाळून डायरेक्ट 4थ्या आश्रमात पदार्पण करता येतं. म्हणजे ब्रह्मचारी आश्रमातून डायरेक्ट संन्यास आश्रमात जाता येतं. म्हणून मला संन्यास आश्रम त्यांनी स्वीकारण्याची इच्छा आहे. मला असं वाटतं की आपल्या गुरुकुलातच राहावं, इथे त्यांनी अध्यापन करावं. अध्ययन झालेलं आहे, आता अध्यापन करण्याची इच्छा आहे. मी जर घरी गेलो तर प्रपंचात गेल्यानंतर त्यांनी तिथं प्रपंचात रममान होईन, सगळा प्रपंच माझ्या मागे लागेन. या सगळ्या शिक्षणाचा मला विसर पडेल आणि म्हणून माझ्यावर कृपा करा, मला घरी पाठवू नका, असं त्यांनी म्हणत होते. असं सांगत असताना गुरुजींनी फार प्रकारानं गृहस्थाश्रमाचंही वर्णन करून सांगितलं. इतक्यात त्यांनी घरी जा म्हणत असतानाच त्यांचे वडील, शिवगुरूंचे वडील विद्याधर त्या स्थानावर आले. आणि आल्यानंतर त्यांनी विनंतीच केली की माझ्या मुलाला मी घेण्याकरिता आलेलो आहे, त्याला माझ्याबरोबर पाठवा. आता नाईलाज झाला म्हणून त्यांनी आपल्या वडिलांच्या बरोबर शिवगुरूंना घरी जावं लागलं. घरी आल्यानंतर फार वर्षांनी पुत्र घरी आला. आईला मोठा आनंद झाला. काल आपण विद्याधरांच्या पत्नीचं नाव आधी करून शोधत होतो, पण ते नाव शंकर दिग्विजयात नाही. ते जे सती नाव तुम्ही काल सांगितलं, ते सती नाव विशिष्टा देवींचंच आहे. त्यांना 4 नाव आहेत. विशिष्टा देवींना सती असं नाव आहे. विशिष्टा देवी, सती, आर्यंबा, अंबिका, कामाक्षी असे त्यांचे नाव आहेत. म्हणजे सती हे नाव आणि विशिष्टा देवींचंच आहे. विद्याधरांच्या पत्नीचं नाव शंकर दिग्विजयात वर्णन केलेलं नाही. असे असणारे विद्याधर आणि ते आपल्या पुत्राला घेऊन घरी पोहोचले. निस्सीम भगवंताची उपासना करणारा त्यांनी हा परिवार, भगवान शंकरावर निष्ठा आणि असा तेजस्वी ओजस्वी त्यांनी पुत्र जो विद्वान होऊन घरी आलेला आहे. फार आनंद सर्वांना झाला. आईला कडकडून मिठी मारली. फार दिवसांनी बाळ त्यांनी भेटलं होतं. फार वर्ष गुरुकुलात राहिले होते. शिवगुरू आलेले आहेत असं ऐकून अनेक नातेसंबंधी लोक भेटण्याकरता येऊ लागले. सर्वांनी त्यांना फार प्रेम दिलं, फार आशीर्वाद दिले. यानंतर आता मुलगा घरी आलेला आहे, पण काय शिकून आलाय हे बापाला कळालं पाहिजे. म्हणून वडिलांनी असा विचार केला की आपण याची परीक्षा पाहिजे, हा काय शिकून आलेला आहे. पण विद्याधर सुद्धा फार विद्वान होते आणि विरक्त होते. त्यांनी ठरवलं की आपण शिवगुरूची आता परीक्षा घ्यायची. मग त्याला अनेक प्रश्न विचारायचे आणि त्याला खरोखर त्यांनी ज्ञान प्राप्त झाले का याचा आपण त्यांनी तपास लावायचा. अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली.
त्याच्यामध्ये भट्टमतातले प्रश्न होते, काही सिद्धांत होते, अनेक प्रकारचे त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. शिवगुरूंनी सगळ्यात आधी त्यांना ज्या श्रीगुरूंनी शिकवले सद्गुरूंनी त्यांचं स्मरण केलं, भगवान शंकराचं स्मरण केलं आणि आपल्या वडिलांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सुरुवात केली. स्मित हास्य करत आणि सहज जो प्रश्न विचारावा त्या प्रश्नाचं उत्तर आणि शिवगुरूंनी द्यावं, असं त्यांनी पुत्र बिनचूक अध्ययन करून आलेला आहे याची शाश्वती वडिलांना झाली. फार समाधान वाटलं. आता कलेकलेनं शिवगुरू मोठे होऊ लागले. कोणत्याही प्रपंचिक माणसाच्या मनात भाव असतात. आपला प्रपंच त्यांनी महाराज व्यापक व्हावा, त्याच्यापेक्षा आपला वेल मांडवाला जावा हा ग्राम्य शब्द आहे, पण वेल मांडवाला जाण्याकरिता सगळ्यांचाच अट्टहास असतो. म्हणून मुलाचं लग्न झालं पाहिजे, त्याचा प्रपंच चांगला झाला पाहिजे अशी भावना सगळ्याच मायबापाच्या पोटात असते. क्वचित एखादा बाप असा पाहायला मिळत असेल की ज्याला वाटत असेल की आपला मुलगा त्यांनी विरक्त व्हावा, संन्यासी व्हावा, भगवत चिंतनामध्ये मस्त व्हावा, पण असं त्यांनी म्हणणारा बाप जगामध्ये घाईघाई सापडत नाही. म्हणून क्वचितच एखादा बाप त्याने असा होऊ शकतो. म्हणून इथं यांना त्याने असं वाटू लागलं विद्याधरांना की आपल्या मुलाचा विवाह झाला पाहिजे. आता मुलाचा विवाह करायचा म्हटल्यानंतर सोयरिकी पाहणं क्रमप्राप्त ठरतं. यांना मात्र सोयरिकी पाहण्याची आवश्यकता पडली नाही. काहीच त्यांनी सोयरिकी पाहण्याची गरज पडली नाही. त्याचं कारण असं आहे की शिवगुरूंच्या गुणांनी सगळे जे लोक आकृष्ट झाले होते. एवढा विद्वान त्यांनी पुत्र विद्याधराला प्राप्त झालेला आहे. तो फार विद्वान आहे, ओजस्वी आहे, तेजस्वी आहे, ज्ञान संपन्न आहे. अनेक ब्राह्मण त्याला त्यांनी भेटून त्याच्याशी संवाद करून प्रभावित होऊन आणि आता विद्याधरांच्या समोर त्यांनी बोलू लागले की असा जावई प्राप्त होण्याकरिता भाग्य असावं लागतं. म्हणून आमच्या घरी एक कन्या उपवर झालेली आहे, जर तुम्ही त्यांनी तिचा स्वीकार केला तर फार चांगलं होईल. असे अनेक त्यांनी ब्राह्मण आणि विद्याधरांना भेटण्याकरिता येऊ लागले. म्हणून इच्छित त्यांनी स्थळ प्राप्त व्हावं, सून घरात यावी, पण ती सुद्धा त्यांनी महाराज विदुषी असावी, विद्वान असावी. म्हणून अशीच अपेक्षा त्यांच्या अंतःकरणात होती. म्हणून कुलीन आणि घरांदाज असणाऱ्या त्यांनी परिवारामध्ये चांगल्या वंशातली त्यांनी असणारी एक कन्या आणि शिवगुरूंकरता अशा पद्धतीने निवडली, जी अतिशय सुंदर आहे आणि विदुषी आहे, म्हणजे ज्ञान संपन्न आहे. अशी त्यांनी कन्या शोधली. ती म्हणजे मघपंडित नावाचे एक ब्राह्मण आहेत. त्या ब्राह्मणाचं नाव आहे मघपंडित. अशा मघपंडित ब्राह्मणाची असणारी कन्या, त्या कन्येचं नाव आहे विशिष्ठा देवी. तिचं अजून एक नाव आहे आर्या. तिला अजून एक नाव आहे सती. तिचं अजून एक नाव आहे कामाक्षी. तिला अजून नाव आहे आर्यंबा. तिला अजून एक नाव आहे अंबिका. किती नाव आहेत बघा. एवढे नावं त्यांनी एकाला आहेत. एवढे नावं सत्यवतीला होते. सत्यवती, वासवी, केवटकन्या, धीवरकन्या, मत्स्यगंधा, दुर्गंधा, सुगंधा, योजनगंधा. किती नाव आहेत महाराज. एकीला जेवढे नाव होते तेवढे आर्यंबा देवीला त्यांनी नाव आहेत. ती काय सामान्य नाही, ती प्रत्यक्ष भगवान शिवाला त्या प्रगट करणार आहे असं तिचं सामर्थ्य आहे महाराज. म्हणून अशी त्यांनी आर्यंबा देवी आणि सुंदर असणारी कन्या आणि पुन्हा त्यांनी ज्ञानसंपन्न असणारी कन्या, अशा कन्येबरोबर शिवगुरूंचा विवाह व्हावा असा भाव त्यांनी महाराज विद्याधराच्या अंतःकरणात प्रगट झाला आणि सून म्हणून तिचा स्वीकार करायचं ठरलं. दोघांची पत्रिका त्यांनी पाहिलेली आहे. ती पत्रिका पाहून ज्योतिष हे वेदाचं अंग आहे आणि ते ज्योतिष फार महत्वाचं आहे. आता लोकांना ज्योतिष मान्य नाही, लोकांना वेदच मान्य नाही, तर ज्योतिष कधी मान्य करतील, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ते त्याला मान्यता देत नाहीत. पण सुज्ञ असणारा मनुष्य नंतर रडत बसण्यापेक्षा आधी जर त्यांनी महाराज सुज्ञपणाने या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर काय फरक पडतो. लोकांना ते पटत नाही. म्हणून चांगल्यापैकी ज्योतिष पाहिलं, पत्रिका त्यांनी जुळलेली आहे आणि मग मात्र दोघांचं चंद्रबळ पाहून एक सुमुहूर्त अशा पद्धतीने निवडला आणि या मुहूर्तावरती दोघांचा विवाह करायचा अशा पद्धतीने ठरलं. शिवगुरू आणि विशिष्टा देवी यांचं गृहस्थाश्रमामध्ये आता पदार्पण होणार आहे. सुमुहूर्तावरती विवाह संपन्न झाला. सर्वजण आनंदी आहेत, परिवारजन सुखी झाले.
दोघेही त्यांनी महाराज आणि समान शीलवान आहेत आणि खरोखर भगवंताचे भक्त आहेत, विद्वान आहेत. आणि असं जर दाम्पत्य त्यांनी महाराज पाहायला मिळालं तर ते सुखाचं समाधानाचं जीवन जगू शकतं. म्हणून दोघांचा विवाह संपन्न झाल्यानंतर शिवगुरु आणि विशिष्टा देवी, आर्यंबा देवी यांचा ग्रहस्थाश्रम त्यांनी सुरू झाला. हा ग्रहस्थाश्रम कसा आहे त्याची उपमा आणि शंकर दिग्विजय ग्रंथकारांनी भगवान शिव आणि पार्वतीचा जसा ग्रहस्थाश्रम आहे अशी उपमा दिली. भगवान शिव पार्वतीवर फार प्रेम करतात महाराज, आणि भगवती जगदंबा पार्वती भगवान शिवाला त्यांनी महाराज सदैव चित्तात साठवून आहे. एवढं प्रेम दोघांचं एकमेकावर आहे. शंभू तेथे अंबिका, म्हणून त्यांनी सदैव बरोबरच आहेत अशी स्थिती दोघांची आहे. असा ग्रहस्थाश्रम दोघांचा सुरू झाला. वेदविहित नित्य नैमित्तिक कर्मांचं निष्ठापूर्वक पालन करून अनुष्ठायी पद्धतीने जीवन जगू लागले. तंतोतंत शास्त्राचरण त्यांनी जीवनामध्ये दोघांच्या येऊ लागलं. भगवान जर प्रगट व्हायचा असेल तर कोणाच्या पण घरी प्रगट होत नाही. एखादा दिव्य महात्मा जर जन्माला यायचा असेल तर तो कुठेही जन्माला येत नाही. तो त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी पाहूनच येतो. एखादा योगभ्रष्ट जरी जन्माला यायचा असला, महात्मा नाही योगभ्रष्ट जरी जन्माला यायचा असला तरी सुचिनाम श्रीमताम गे हे, तो त्यांनी चांगलं कुळ पाहतो. तो त्यांनी महाराज वरतूनच शोधून घेतो की मला आता जायचंय कोणत्या घरात जन्माला गेलं पाहिजे. म्हणून श्रेष्ठ असणारी माता पिता, त्यांचं कुळ, त्यांचा परिवार, त्यांच्यातली चर्या, या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहून आणि मग तो योगभ्रष्ट, योगभ्रष्ट शब्दाचा अर्थ काय होतो? योगभ्रष्ट म्हणजे साधना करायला लागला आणि या जीवनामध्ये साधना पूर्ण झाली नाही आणि आयुष्य संपलं. मग आयुष्य संपल्यानंतर त्याची साधना पूर्ण राहते. तो साधनेवर आरूढ झालेला आहे, पण साधना मात्र पूर्ण झाली नाही. मग काय करायचं? त्यावेळेला त्याला जसा अज्ञानी मनुष्य त्यांनी मृत्यू पावल्यानंतर ज्याची शेवटच्या क्षणाला जशी वासना असते तसा जन्म त्याला प्राप्त होतो, तसा या महापुरुषाला, या साधकाला आणि वाटेल तो जन्म प्राप्त होत नाही. त्याला पुढचा जन्म माणसाचाच मिळतो. त्याचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार तो दिव्य लोकाला जातो. काही काळ त्या दिव्य लोकामध्ये राहतो आणि तिथून पुन्हा त्यांनी मृत्यू लोकात जन्माला येतो. आणि मृत्यू लोकात जन्माला येताना तो मनुष्य शरीरातच जन्माला येतो. अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारला, देवा, एखादा साधना करायला लागला आणि साधना करत असताना जर त्याची साधना पूर्ण झाली नाही, त्याचा मृत्यू झाला तर त्याची काय अवस्था होते सांग. जसा आकाशात एखादा ढग असावा छोटासा आणि सोसाट्याचा वारा आल्यानंतर त्याने तो ढग जसा छिन्न भिन्न होतो अशी त्याची अवस्था होते का? किंवा एखाद्या काटेरी वृक्षावर वस्त्र वाळत घातले, सुकायला टाकलेलं आहे आणि सोसाट्याचा वारा आल्यानंतर त्या काट्यांच्या प्रभावानं ते वस्त्र जसं चिंध्या चिंध्या होतं तसं त्याची ती साधना चिंध्या चिंध्या होऊन जाते का? विस्कळीत होते का? नेमकं काय होतं सांग. मग भगवंतानं सांगितलं, तो त्यांनी चांगल्या कुळामध्ये, चांगल्या परिवारामध्ये आणि स्वतःहून अशा पद्धतीने अवतीर्ण होतो. पण योग भ्रष्टाला यायचं म्हणले तर तो चांगला परिवार पाहून येतो. मग भगवंताचा अवतार जर व्हायचा असेल तर तो असा कुठेही कसा येईल? त्याच्याकरता पोषक वातावरण असलं पाहिजे. हे पोषक वातावरण आहे. शिवगुरु आणि विशिष्टा देवी हे दोघेही त्यांनी महाराज आचरणशील जीवन जगणारे आहेत. दोघांच्या जीवनामध्ये धर्म आहे. धर्म फार महत्वाचा आहे. धर्ममय जीवन त्यांनी जगतायत. धर्म सांगायला, धर्म प्रतिष्ठा करण्याकरिता भगवंताचा अवतार व्हायचा आहे. मग तो कसा त्यांनी येईल? तो कोणाच्या घरी येईल? तर तो जिथे धर्म पाळला जातो त्यांच्याच घरी प्रत्यक्ष प्रगट होईल. आणि म्हणून त्यांनी हे दोघे अतिशय दिव्य आहेत. निष्ठापूर्वक धर्माचं पालन करतायत. धर्मनीतीचा त्यांनी अशा पद्धतीनं व्यवहार सुरू आहे. त्यांच्या घरामध्ये ब्राह्मणांचा नित्य त्यांनी आदर केला जातो, सत्कार केला जातो, अतिथींचं स्वागत केलं जातं. सर्वांबरोबर त्यांनी महाराज समान वागणूक अशा पद्धतीने होत होती. ते कोणत्याच याचकाला निराश करत नव्हते. कोणी जर याचक घरी आला, अतिथी देवो भव, वेदातलं तत्वच आहे महाराज. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, असा भाव त्यांनी अंतकरणात आहे. ते यज्ञ त्यांनी करत, शिवगुरु नित्य यज्ञ करत होते, अनुष्ठान करत होते, दान करत होते. असे अनेक वर्ष त्यांनी साधना करत होते, ध्यान करत होते.
ध्यान ही साधनाच आहे आणि ती ध्यान साधना अतिशय श्रेष्ठ आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपली परंपराच ध्यानाची परंपरा आहे. इथं त्यांनी वर्षानुवर्ष बाबांनी ध्यान सप्ताह केले. त्यांना जी परंपरा प्राप्त झाली हंबीर बाबांकडून पाटेठाण, म्हणून समर्थ सद्गुरू हंबीर बाबा त्यांच्या माध्यमातून साधना प्राप्त झाली, योग सिद्ध केला या महात्म्यांच्या संगतीत राहून. पण ध्यान ही प्रक्रियाच आहे. कसं केलं पाहिजे ध्यान, काय केलं जातं ध्यान करताना? ध्यान ही प्रक्रिया जीवनामध्ये साध्य करण्याकरिता त्याच्या आधीचा मुद्दा फार महत्त्वाचा असतो. त्याच्या आधीचा मुद्दा आहे धारणा. जर धारणाच केली नाही तर ध्यान कशाचं करणार आहात? फक्त मी ध्यानाला बसतो एवढा अभिमान तेवढा पोटामध्ये फोपावत राहील. मी साधना करतो, मी ध्यान करतो, पण तू धारणा काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. ती धारणा त्यांनी शिकवलेली आहे. त्यांनी ध्यान योगातले गूढ सांगितलेले आहेत, गूढ गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या बारकाईने सांगितल्या, एकांतात सांगितल्या, फार प्रेमानं सांगितल्या, जवळ घेऊन सांगितल्या. पुन्हा तुमच्या अंतःकरणामध्ये ती शक्ती त्यांनी प्रवाहित व्हावी याच्याकरिता तुम्हाला वेळोवेळी प्रेरणा दिली. त्यांना नमस्कार करायला जर आपण गेलो तर काही मिनिटभर आपल्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. हे काय आहे त्यांचं पाहणं? म्हणजे हे पाहणं म्हणजे शक्ती संक्रमण आहे. त्यांनी कृपादृष्टीनं तुमच्याकडे पाहायचं. जसं कासवी आपल्या पिलांकडे पाहते आणि तिला स्तन नसतं कासवीला, मग ते पिलं कसे वाढणार? मग ती त्या पिलांकडे पाहते आणि तिनं पाहिलं फक्त दृष्टीनं तरी सुद्धा पिलं वाढत वाढत जातात. असं तिच्या सामर्थ्य असतं. तसे साधू संत सुद्धा आपल्याकडे कूर्म दृष्टीनं पाहतात. कूर्म दृष्टी त्याला म्हणतात, कासवीच्या दृष्टीनं. असं फार प्रेमानं त्याच्यात उत्कर्ष व्हावा, त्याला ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी, त्याचा ज्ञानप्राप्तीचा अधिकार व्हावा, त्याच्या अंतःकरणातून त्यांनी मल विक्षेप निवृत्त व्हावेत, आवरण घालवण्याची क्षमता निर्माण व्हावी, याच्याकरिता सदैव प्रेरणा देत राहतात. म्हणून त्यांच्या दृष्टीत ती क्षमता असते. फक्त याच्याकरिता एकच महत्त्वाचं साधन आहे, ते आपल्याला देण्याकरिता तयार आहेत. आपल्या अंतःकरणामध्ये अनन्यता असली पाहिजे. ती अनन्यता जर आपल्याकडे नसली तर त्यांनी दिलं तरी आपल्याला प्राप्त होणार नाही महाराज. ते गुप्त गोष्ट सांगायला तयार आहेत. कोणाला सांगावी? ज्ञानोबराय म्हणतात, या लागी सुमनानी शुद्धमती अनिंदकू अनन्यगती तरी गौप्य ही तया प्रती चाळविजे सुखे. या लागी सुमन म्हणजे ज्याचं मन चांगलं झालेलं आहे. सु म्हणजे चांगलं, मन सुमन. शुद्धमती, मती म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी शुद्ध झाली. या लागी सुमन आणि शुद्धमती. अनिंदकू, जो दुसऱ्याच्या काड्या करीत नाही, कोणाचे खलबत्ते कुटीत नाही, कोणाच्या उचापती करीत नाही. अनिंदकू, दुसऱ्याची निंदा करीत नाही, अनिंदकू. अनन्य गती, याच्या खाली अंडरलाईन करायची. अनन्य, अनन्य शब्दाचा अर्थ काय होतो? अन्यस्य आश्रय त्याग. जो इतर कोणाच्याही आश्रयाला जात नाही, एकाच्याच आश्रयाला आहे, त्याला अनन्य असं म्हणतात. अनन्य गती तरी गौप्य ही तया प्रती चाळविजे सुखे. मग गुप्त असणारं तत्व सुद्धा त्याच्या समोर ते सांगतात. म्हणून आपली स्थिती अशी असली पाहिजे. मग ते आपल्याला सांगतील, मग आपल्याला देतील, आणि मग मात्र त्यांनी त्या देण्यानं आपलं जीवन कृतार्थ होईल. मग आपल्याला काय कळेल? सगळ्यात आधी आपल्याला कळेल धारणा. काय धारणा कळेल? ते सांगतात, बाबा अरे तू काय सामान्य आहेस का? अरे तू असा मरका जन्माला येणारा, तू त्यांनी असा दुःखी असा नाहीस. तू तर अनादी आहेस, तू अनंत आहेस, तू त्यांनी अविनाशी आहेस, तू सत्य स्वरूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस. तुझं हे स्वरूप आहे, असा तू आहेस, अविकारी आहेस, तू सच्चिदानंद रूप आहेस, तूच ब्रह्म आहेस, असं त्याला सांगतात. ते तू आहेस. कोण? जे आत्तापर्यंत ज्याचं वर्णन केलं ना, ते ब्रह्म तू आहेस असं ते सांगतात. मग आपल्याला काय कळतं? मी कोण आहे? ब्रह्म आहे. ही झाली धारणा. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे, अशी आपल्याला काय करावं लागेल? धारणा. आणि अशी धारणा झाल्यानंतर मग पुढे ध्यानाला सुरुवात होते. ध्यान म्हणजे काय आहे? ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुम्हाला असं वाटतं त्यांनी असं व्हावं, तसं व्हावं. आपण इतर लोकांच्या प्रक्रिया पाहतो.
कोणाला त्यांनी ध्यानाला बसलं की डौल येतो, कोणाला कंप येतो, कोणाला रडू येतं, कोणाला हसू येतं, कोणी आरडाओरडा करतं, कोणी काही पण करतं. त्यांना तसं होतं, मग मला सुद्धा तसंच झालं पाहिजे. हे त्यांना होतं आणि मला झालं पाहिजे, ही झालेली आहे आपली धारणा. तुमच्या लक्षात आलं का? हे त्यांना होतं आणि ते मला झालं पाहिजे आणि मला का होत नाही, ही झाली आपली धारणा. अशी धारणा घेऊन जन्मभर ध्यान केलं तरी आपण परमपदाला जाणार नाहीत. मग कोण काय करतो त्याचा माझा काय संबंध आहे? तो त्याच्या पद्धतीने करतो. तो करील, त्याला जे व्हायचं असेल ते होईल. मला माझ्या श्री गुरूंनी सांगितलंय, हे बघ, हा धागा तुझ्या हातात दिलेला आहे आणि तो त्यांनी भाता तुझ्याजवळ चालू आहे, तू त्याच्यावर एकाग्र हो. म्हणून मन धावतं, पळतं, फिरतं, अट्टहास करतं, त्या मनाला एकाग्र केलं पाहिजे आणि एकाग्र करून त्याला त्यांनी भगवंताच्या चिंतनाला लावलं पाहिजे, स्वरूपाच्या चिंतनाला लावलं पाहिजे. जगप्रसिद्ध उदाहरण सांगतो, जगप्रसिद्ध दृष्टांत आहे. एका माणसाला एक पिशाच्य प्रसन्न झालं, भूत. आणि ते भूत त्यांनी प्रसन्न झालं, काय पाहिजे बघता, मी तुला द्यायला तयार आहे, तू म्हणशील ते काम मी करायला तयार आहे. मग तू म्हणला, खुश झाला, भूतच प्रसन्न झालं आणि कामं करायला तयार झालं. हे काम कर, ते काम कर. म्हणला, मी सगळे कामं करेन, पण माझी एक अट आहे. म्हणे, काय अट आहे? तू काम सांगत राहिलं पाहिजे. तू जर काम सांगितलं नाही, मला ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी मी तुला खाऊन टाकीन. मला ज्या दिवशी तू काम सांगणार नाही त्या दिवशी मी तुला खाऊन टाकीन. आता काय करायचं? ठीक आहे म्हणला, काम सांगत राहायचं. भलं 400-500 एकर त्याला क्षेत्र होतं, मी तरी कशाला कमी करू. त्यानं भूताला सांगून टाकलं, म्हणला एवढी लेवलिंग करून टाक. त्याला वाटलं आता याला 2-3 महिने लागतील, नंतर बघू दुसरं काम. ते सकाळी सांगितलं, संध्याकाळपर्यंत सगळी लेवल करून टाकली. लगेच हजर, मालक लेवल झालेली आहे. अरे म्हणे, एका दिवसात सगळी लेवल करून टाकली. आता त्याला घाम यायला लागला. आता एका दिवसात एवढी लेवल केली बोलल्यावर काय करायचं? मला असं कर, त्याच्या खोंड्या पाडून दे. झाल्या खोंड्या पाडून. मला असं कर, दर 2-3 खोंड्या मिळून एखादी विहीर पाड. विहीरही पाडून झाली. मग त्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने लागवड कर, असे झाडं लाव, फलानं कर, सगळं सांगितलं. इथं शेततळे तयार कर, तिथं फलानं कर, सगळं केलं. घर बांधून दे, घर बांधून झालं. आणि आता सांगायला कामच राहिलं नाही. तर आता शेवटचं काम सांगितलं होतं, हा सुकला होता. मित्र होता, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, काय झालं, घाम का फुटला? मग खरं खरं सांगितलं, भूत प्रसन्न झालं, काम नाही सांगितलं की खाऊन घेईन. मित्रानं सल्ला दिला, मला एक काम कर, त्याला म्हणा मल्लखांब घेऊन ये. मल्लखांब, पहिलवान लोक मल्लखांब असतो ना, तो खांब घेऊन ये. आणि तो खांब आणल्यानंतर दरवाजात असं घराच्या समोर त्यांनी त्याला रोवून टाक. आणि तो आला की त्याला काम सांग. आधी मल्लखांब आणायला लाव, तो रोवायला लाव. आणि रोवल्यानंतर म्हणला, आता काय काम आहे की सांगायचं, हे बघ तुला मी काम सांगतो, या खांबाच्या वरच्या टोकाला जायचं, परत खालच्या टोकाला यायचं, परत वर जायचं, परत खाली यायचं, परत वर जायचं, खाली यायचं. जोपर्यंत दुसरं काम मला त्यांनी सुचत नाही तोपर्यंत तू एवढंच काम कर, वर जा खाली ये, वर जा खाली ये. असंच झालं. ते भूत आलं, काय पाहिजे म्हणलं, मल्लखांब आणायचा. आणलं मल्लखांब. काय करू? मला याच्यात रोवून टाक समोर. रोवला. आता काय काम करू? म्हणले, आता वर जाण खाली ये. एवढंच करीत राहा जोपर्यंत मी तुला दुसरं काम सांगत नाही. भूत लागलं वर जायला आणि खाली यायला. आता दुसरं काय काम नाही भूताला, नुसतं वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं, एवढंच काम भूतानं सुरू केलं. आपलं मन हे भूत आहे, हे मनरूपी भूत आहे. या मनरूपी भूताला सुद्धा काम सांगितलं पाहिजे. काय काम सांगायचं? त्याला श्वासाचा धागा हातात द्यायचा आणि सांगायचा, हा श्वास त्यांनी आत जातो बाहेर येतो, आत जातो बाहेर येतो, वर जातो खाली येतो. त्या श्वासाबरोबर त्यांनी महाराज फिरत राहा. तसं मनाला त्यांनी महाराज जोडून द्यायचं, कुठंच पाहायचं नाही. आता ते भूत कुठं पाहतंय का? नाही. त्याला काम करतं की नाही? इमानदारीने करतं. काय काम सांगितलं? वर जाण खाली आहे. मग आपल्या गुरुने आपल्याला काय काम सांगितलं? खरं सांगा तुम्ही. आता जे सुज्ञ अनुग्रहित आहेत, ज्यांना खरोखर त्यांनी दीक्षा प्राप्त झाली, त्यांना हे कळालं असेल मला काय सांगायचं ते. आता त्यांना काय काम आहे? त्याने फक्त एकच काम करायचं, वर जायचं खाली यायचं. तो श्वास हे स्पंदन आहे, ते देवानं दिलेली देणगी आहे आणि त्या प्रत्येक श्वासावर त्यांनी आपण केंद्रित झालं पाहिजे.
त्याच्यात एक त्यांनी दिव्य असणारा भाव आपण ओतला पाहिजे. आपल्याला श्रीगुरूंनी जी धारणा शिकवलेली आहे ती धारणा आपण त्याच्यात बसवली पाहिजे आणि मग त्या पद्धतीने ध्यान केलं पाहिजे. म्हणून कानी जे पेरिले ते डोळा उगवले, तेच त्यांनी अशा पद्धतीने उगवणार आहे. त्याचंच चिंतन केलं पाहिजे. याचं नाव आहे ध्यान. म्हणून कोण काय करतो, कसा करतो, कोणाला काय होतं आणि आपल्याला काय झालं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. मला आता काहीतरी अनुभव येईल, आता मी ध्यानाला बसलेलो आहे, मला फार अनुभव येणार आहे, मला आता अनुभव येणार आहे, असा विचार करून अनुभव घेण्याकरिता जागा राहिलेला जो मनुष्य आहे त्याला अनुभव येत नसतो. रोज कथेला जातो म्हणला आणि कथेला गेलं की मला नेमकी झोप येते आणि कथा फार चांगली असते पण मला झोप येते. असा राग आला झोपेचा, म्हणला आता काठीच घेऊन बसतो. म्हणला झोप आली का बदडूनच काढतो. झोप आली की बदडण्याकरिता काठी घेऊन बसला जवळ आणि तिची वाट पाहायला लागला. कोणाची आणि कशी वाट पाहायला लागला? जाग राहून झोपेची वाट पाहायला लागला. खरं सांगा, जाग राहून झोपेची वाट पाहिल्याच्या बापाला तरी झोप येईल का? कशी काय झोप येईल? तो जागाच आहे ना, तो झोपेची वाट पाहतोय. जाग्या माणसाला झोपेचा अनुभव येत नसतो. त्या झोप कधी येते? ज्यावेळेला तुम्ही सोडून देता स्वतःला, त्यावेळेला आपोआप झोप येते महाराज. तुम्ही सावध असल्यावर कशी झोप येईल? तसं ध्यानाला बसल्यानंतर मला अनुभव आला पाहिजे, मला अनुभव आला पाहिजे. अजून कसं येणार, अजून कसं येणार? अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, गजर लावून बसला आणि तरी अनुभव नाही आला. असा जो विचार मनात आहे अशा लोकांना अनुभव येत नसतो. पक्का लक्षात ठेवा. अनुभवाचा विचार मनातून काढून टाका, साधना डोळ्यासमोर ठेवा. हे करता करता एक दिवस त्यांनी असा जीवनात येतो की ते बीज त्यांनी फळाला येतं. म्हणून आपल्यात जर कमतरता असली तर मग मात्र देणाऱ्यानं किती दिलं आणि आपण जर ग्रहण करण्यासारखे नसलो, आपण संकुचित विचाराचे असलो की मग मात्र आपल्याला ते जमणार नाही. म्हणून त्यांनी महाराज इतर ठिकाणी हुंगत बसण्यापेक्षा जे आपल्याला मिळालंय ते त्यांनी श्रेष्ठ आणि सनातन आहे ते आपल्या जीवनामध्ये स्वीकारावं आणि एकनिष्ठतेनं साधन करत राहावं. एक दिवस आपल्या जीवनामध्ये आणि त्या दिव्य स्वरूपाचा अनुभव आपोआपच येईल. सरळ गोष्ट आहे. म्हणून साधकाच्या प्रश्नावरून, हे जे आता माझं बोलणं होतं हे साधकाच्या प्रश्नावरून केलेला निर्वाळा होता. म्हणून ते एका साधकाच्या निमित्ताने इतरांना सुद्धा त्याची गरज आहे. म्हणून सर्वांनी अशा पद्धतीने ते आत्मसात करावं, फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ध्यान करावं. शिवगुरु ध्यान करतायत, म्हणजे काय काय करतात? तिथले अनुष्ठान करतायत, ते दान करतायत, ते यज्ञ करतायत, ते ध्यान करतायत, भगवंताचं नामस्मरण करतायत. असे अनेक साधनं त्यांनी अशा पद्धतीने जीवनात करतायत. सुज्ञ आहेत, पोक्त विचाराचे आहेत, प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे, अशी त्यांनी स्थिती त्यांची झालेली आहे. वय वाढत चाललेलं आहे. विवाह होऊन बरेच वर्ष झालेले आहेत. पण विवाह होऊन बरेच वर्ष झाले तरी सुद्धा अजून वंशवेल मात्र वाढलेला नाही. म्हणून मनामध्ये त्यांनी खंत निर्माण झालेली आहे की अजून संतती नाही. सर्व दृष्टीने संपन्न होते, रूपवान होते, गुणवान होते, विद्वान होते, सगळ्या गोष्टीने संपन्न होते, श्रीमंत होते. विद्या जर सांगायची ठरली, ज्ञान सांगायला लागली की वाचस्पतीसारखे श्रेष्ठ होते. म्हणून गुरुच नाव पडलं होतं शिवगुरु. वाचस्पतीसारखे विद्यावान होते, कोपत नव्हते, क्षमाशील होते. पृथ्वीसारखी क्षमा त्यांच्या अंतःकरणात होती. असं शिवगुरूचं वर्णन आहे की पृथ्वी जशी क्षमाशील आहे, तिला आपण नांगरतो, उकरतो, खोदतो, तिला अनेक ठिकाणी छिद्र पाडतो, तिच्यावर घाण करतो, या सगळ्या गोष्टी आपण पृथ्वीवर करतो, पण रागवत नाही कोणावर. ती क्षमाशील आहे. तसे पृथ्वीसारखे क्षमाशील आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. संसारामध्ये काय मिळवलं म्हणजे माणूस समाधानी होईल, कशानंच समाधानी होत नाही, त्याला अजून पाहिजे असतं. हे समाधानी होते महाराज. संसारातल्या सगळ्या गोष्टी होत्या. शेती होती, गोमातांचं त्यांनी महाराज सेवा करण्याकरिता गोमाता होत्या. फार चांगलं असणारं घर होतं राहण्याकरिता. इथं महाल शब्द वापरलाय, महालासारखंच घर होतं. असं दिव्य आहे महाराज. सगळे स्नेही संबंधी अनुकूल होते. कुठंच भाऊबंदकीचा आणि कोणत्या प्रकारचा वाद नव्हता. सगळे स्नेही संबंधी अनुकूल होते, मनासारखेच होते सगळे.
आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज अनुकूल होत्या. पण आता एवढं सगळं सांगितल्यावर पण म्हणल्यावर घोटाळं होतं की नाही? पण काय, किती सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळ्या मनासारख्या होत्या, पण संतती नव्हती. पण संततीच्या अभावानं त्यांनी महाराज फार वेदना होत होते. दशरथासारखा राजा सर्व गुण संपन्न होता, पण संतती नव्हती. मग पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पण संतती नाही म्हणून दुःखी आहेत. बऱ्याच वेळेला ज्यांना संतती होत नाही त्या लोकांना फार त्रास होत नाही. लोक त्यांना त्रास करून घ्यायला लावतात. लोक फार हुशार असतात, लोक म्हणजे फार पंडित असतात महाराज. ज्यांना संतती लवकर होत नाही ना ते फार मस्त असतात. त्यांना वाटतं होईल ना, आपण कुठं म्हातारे झालो, जेव्हा व्हायचे तेव्हा होईल. लोक चर्चेचा विषय करतात. एवढे दिवस झाले लग्नाला, अजून काहीच नाही. मग ते त्याला विचारपूसच करायला सुरुवात करतात, काय आहे का नाही अजून. अशी अशी विचारणा करतात. आम्हाला 3 वर्ष संतती उशिरा झाली लग्न झाल्यानंतर. आम्हाला अनुभव आहे त्याचा. चांगले चांगले लोक, फार चांगले लोक सुद्धा चौकशा करतात आणि फार वाईट शब्दात बोलतात, माणसात बोलतात. खरंच एक गृहस्थ म्हणला मला, गोकुळाष्टमीचं कीर्तन होतं आणि कृष्ण जन्म झाला आणि सगळे त्यांनी टाळकरी कीर्तन झाल्यानंतर खाली बसले. 12च्या नंतर खाली बसले. गड्याने तंबाखू काढली, चोळायला लागला आणि तंबाखू चोळताच मला म्हणलं, ओ जा ना म्हणलं तिकडे पाळणा हलवा ना, तुम्हाला पोरं होत नाहीत. खरंच म्हणलं महाराज. एक कीर्तनकार होते माझ्या बरोबर, रडलेच महाराज ढसढसा त्याचे ते शब्द ऐकून. एवढ्या लोकांमध्ये त्यांनी अपमानास अशा पद्धतीने शब्द वापरले. त्यालाच वाईट वाटलं त्या महाराजाला. अजून साक्षीदार आहेत महाराज ते. असे लोक समाजात असतात. किती वेदना त्यांनी, ज्याला संतती लवकर होत नाही त्याला होत असेल, खरं सांगा. मग कशाला टोचता रे? काय पडलं त्याच्या वाचून? पाप कशाला म्हणतात माहितीये? पाप शब्दाचा अर्थ काय होतो? पाप ते परपीडा, पुण्य तो परोपकार. दुसऱ्यावर उपकार करणं याचं नाव आहे पुण्य आणि दुसऱ्याला दुखवणं याचं नाव आहे पाप. मग सगळ्यात मोठं पाप जर कशानं होत असेल तर त्या शब्दांनी इजा केल्यानंतर. तुम्ही शस्त्रानं जर घाव घातला तर शस्त्रानं घातलेला घाव हा भरून निघतो, एक वेळ त्याची खून बुजून जाईन, पण शब्दानं केलेला घाव मात्र त्याने तसाच राहतो. काही लोकांना सवयच असते मला, कधी सरळ बोलायचेच नाही. देवानं चांगलं तोंड दिलेलं असतं पण ते खडूसच बोलतील महाराज, कधीच चांगलं बोलायचे नाहीत. त्यांना अशी भावना सुद्धा मनात निर्माण होत नाही का आपल्या अशा बोलण्यानं, अशा वागण्यानं समोरच्या अंतःकरणाला काही इजा होत असेल. त्याच्यात सुद्धा देव भरलेला आहे. त्याच्यात मध्ये सुद्धा त्यांनी परमात्माच आहे. फार पारमार्थिक लोक सुद्धा मी पाहिले असे की स्वतःला फार मोठे पारमार्थिक समजतात. ते हवेतच आहेत महाराज. काय त्यांना वाटतं काय माहिती? त्यांना वाटतं मी म्हणजे फार मोठा पारमार्थिक आहे. नुसतं गंध लावल्याने, माळ घातल्याने, तुम्हाला कथा कीर्तन करता आलं, तुम्ही फार पोथ्या वाचायला लागले म्हणून तुम्ही पारमार्थिक झाले नाही. हे पारमार्थिकपणाचं लक्षण नाही. असं तर कोणी करू शकतो. गंधच लावायला, भस्म अंगाला लावायला काय लागतं महाराज? गाढव निघलं का डायरेक्ट उकिरड्यात, लोळून बाहेर आले की डायरेक्ट भस्मच भस्म. नुसतं अंग जरी झटकलं गाढवून तरी नुसतं भस्मच उडतं महाराज. नुसतं भस्म लावल्याने माणूस पारमार्थिक. गाढवं पण भस्म लावतात म्हणजे काय पारमार्थिक झाला का? असा त्याचा अर्थ लावायचा नाही. तुम्ही बाहेरून फार चांगले महाराज आणि दिखावा केलेला आहे म्हणजे पारमार्थिक आहात असं नाही. ज्ञानोबा आहे तशाना मूर्ख म्हणतात. ते म्हणतात ना तरी घरी माता पितारा, धड बोली नाही संसार. इथं फक्त आई वडिलांचं नाव घातलेलं आहे आणि पुढे संसार म्हणले. संसारातल्या कोणाबरोबरच चांगला बोलत नाही. त्याच्याशी बोलायचं म्हणलं की समोरच्या माणसाला, असे काही बुवा लोक पाहिले मी, त्यांच्या जवळ जायचं धाकच. कधी धावतीन सांगताच यायचं नाही. कधी धावतीन सांगताच यायचं नाही. त्यांचा धंदाच महाराज तो धावायचा. गेलं का धावलाच तो. काहीतरी त्रुटी काढायची, काहीतरी उन्ह काढायचं आणि स्वतःला काहीतरी चांगलं सिद्ध करायचं. आणि अशा मी फार विरक्त आहे असं त्यांनी दाखवायचं आणि धावत राहायचं. अरे जो खरा महात्मा आहे ना त्याच्या जवळ जाण्याकरिता माणसाला ओढ लागली पाहिजे. त्याच्या जवळ जायची भीती नाही वाटली पाहिजे. खरं सांगा, संत महात्मे हे मायबापासारखे असतात, आईबापापेक्षा श्रेष्ठ असतात. मग आपल्या आईजवळ जायला आपल्याला भीती वाटते, आपल्या बापाजवळ जायला आपल्याला भीती वाटते. किती मोठा वाघ असू द्या नाही तर किती मोठा सिंह असू द्या,
त्या वाघसिंहाच्या पिलांना त्या वाघसिंहाजवळ जायची भीती वाटते? नाही वाटत महाराज. तसं त्यांनी महाराज खरं महात्मा असेल तर त्याच्याजवळ जायची भीती नाही वाटली पाहिजे. भीती वाटली पाहिजे पण ती आदरात्मक असली पाहिजे. ती आदरात्मक भीती असली पाहिजे, त्याच्या मनात आदर असला पाहिजे. नाही तर मोकळे सोडल्यावर तर डोक्यावर मिऱ्या वाटायला सुरुवात करतील. असं होऊ शकतं ना महाराज. मोकळे सोडले की उधळलेच म्हणायचं मग ते. म्हणून तसंही नसलं पाहिजे. त्याच्या मनात आदर पण असलं पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. सद्गुरू सोयराज आला म्हणून काय आचार बुडवावा? सद्गुरू फार प्रेमाने बोलायला लागला, मित्रवत व्यवहार करायला लागला म्हणजे काय आपण आपली पायरी सोडायची? हे योग्य नाही महाराज. म्हणून दुसऱ्याचं अंतकरण दुखावणं सगळ्यात मोठं पाप आहे. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. तुम्ही किती मोठा परमार्थ केला आणि ब्रह्मज्ञान लोकांसमोर सांगायला लागले आणि जर तुम्ही त्यांनी बोलताना तुमच्या शब्दानं समोरची माणसं दुःखी होत असतील तर तुमच्या परमार्थाला आमच्याकडून 0 मार्क. बन न सके भगवान अगर तुम कम से कम कान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. ओ हो आहा, सदाचार अपना न सके तो पापों में पद मत धरना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. हो भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. तुम्हाला फूल होता येत नसलं होऊ नका, काटे तर नक्कीच होऊ नका. दुसऱ्याला घर बांधून देता येत नसलं तर देऊ नका, पण गरिबाची झोपडी मात्र जाळू नका. सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून आपलं अंतकरण त्यांनी शुद्ध ठेवून अशा पद्धतीनं जर आपण परमार्थ केला तर आपण परमार्थिक होऊ शकतो. म्हणून एखाद्याच्या जीवनामध्ये काही व्यंग आहे, कोणाच्या जीवनामध्ये काही कमतरता आहे, तर त्याच्या त्या व्यंगावर कधीही बोट ठेवून हसू नका. त्यानं त्याला वेदना होतात आणि त्याला वेदना झाल्यानंतर भगवंताला त्या वेदना त्यांनी पोहोचत असतात. तुका म्हणे एका देहाचे अवयव आणि सुख दुःख जीव भोग पावे. लक्षात येतं तुमच्या मी काय म्हणतो? पायाला जखम झाल्यानंतर जर त्यांनी त्याच्यात पस झाला आणि ठसठस व्हायला लागली, दुःख कोणाला? जीवाला. आणि बोटाला जर जखम झाली हाताच्या आणि त्याच्यात त्यांनी ठसठस व्हायला लागली तर दुःख कोणाला? जीवाला. डोकं दुखलं तरी दुःख कोणाला? जीवाला. एका देहाचे अवयव, हे सगळे एकाच देहाचे अवयव आहेत, पण सुख आणि दुःख कोणाला होतं? जीवाला होतं. तसं आपण सगळेजण त्यांनी महाराज ईश्वराचे अवयव आहोत. तुमच्या लक्षात आलं? आपण सगळेजण ईश्वराचे अंश आहोत, ईश्वराचे अवयव आहोत. मग एका अवयवाला वेदना झाल्यानंतर त्या वेदना जीवापर्यंत जातात आणि जीवालाच भोगाव्या लागतात. तसं मी जर याला वेदना दिल्या तर पर्यायानं मी ईश्वराला वेदना देतोय. मी जर याला वेदना दिल्या तर पर्यायानं मी ईश्वराला वेदना देतोय. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मी त्यांनी महाराज कोणालाही वेदना द्यायची नाही. जर मी वेदना कोणाला देत असेल तर ती ईश्वराला वेदना देतोय, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये जपून वागलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. हे असं सांगितलं पाहिजे सांगणाऱ्यानं. कशा करता? लोकांना समजाय करता नाही, आपल्याला पण अक्कल येण्याकरता. नुसतं सांगता काय? सांगायला फार छान वाटतंय. आपलाही पट्टा सुटला की मग बऱ्याच वेळेला आवरत नाही, अशी अवस्था होते. म्हणून त्यांनी महाराज पण फार विचारपूर्वक बघा. बरं, मला माझं कौतुक नाही सांगायचं, मला एवढंच सांगायचं की जे अर्थ मी तुम्हाला सांगतोय ना, हे त्या अर्थी मी विचारपूर्वक सांगतोय. मला हे कळतंय, मी याच्यावर विचार केलेला आहे. म्हणून 99% प्रयत्न करतो खरोखर की माझ्याकडून कोणीच दुखावलं जाऊ नये. आता एखादा बळच दुखावला जात असेल त्याला मी काय करू? त्याच्यात माझा काय दोष आहे? काही लोक त्याने रुसले,
ते म्हणले तुम्ही आम्हाला वेळच देत नाही. अरे मलाच द्यायला वेळ नाही, मला जेवायलाच वेळ नाही. तुम्ही आता एवढ्या उशिरा कथेला आलो की नाही, माझा जीव निसता कथे करतं. कथा कीर्तनाला उशीर झाला की मला फार त्रास होतो महाराज. कधी एकदा कथेला जाईन असं होतं. पहाटे 5 वाजता जागा झालेलो आहे, तिळभराची सुद्धा उसंत नाही. जसा जागा झालो तसा सुरूच. जसा भागाभाऊ गाडीत बसला की सुरू. त्याला काम आज इतकं नुसतं गाडीच, फक्त गाडीच चालवायची, बाकी काही कामच नाही दुसरं. इथून निघला की तिथं, तिथून निघला की तिथं. आता ते सगळे ठिकाणं मला सांगायचे नाही मी कुठं कुठं गेलो, पण फार जास्त हे सगळं त्यांनी मला सुरूच आहे. पण या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा संयम, की कोणावर रागवायचं नाही. फार लोक त्यांनी सापडतात, मग स्वतःलाच द्यायला वेळ मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात, माझे या देहाची मज नाही चाड, आणि कोठे करू कोड अनेकांचे, कुठे इतरांचे कोड करीत बसू. आणि ते जर माझ्यावर नाराज होत असतील की आम्हाला वेळ देत नाहीत, आता काय करू मग मी त्याला? तुम्हाला माझी चिंताच नाही, तुम्हाला फक्त तुमची चिंता. तुम्ही फक्त तुमचा विचार करता, तुम्ही माझा कुठं विचार करता? शेवटच्या लग्नाला आळकुटील मी गेलो ना आता, त्यावेळी ते चौधरी फार श्रद्धेने त्यांनी मला बोलून दाखवलं. म्हणले महाराज, मी आता मनातून विचार सोडून दिला होता तुम्ही लग्नाला याल म्हणून. मी मनाला समजून सांगितलं होतं, मला माहिती आहे तुम्हाला फार त्रास आहे, आणि मी तुम्हाला कोणत्याच प्रकारे त्रास देण्याच्या मनस्थितीत नाही. असं गठोडच आणून ठेवलं होतं बुवा लोकांना, शालीन फेटेन फलनन, आणि फार वाट पाहत होते. ते म्हणले मुलीचं लग्न आहे, पण सगळं लक्ष त्या दरवाजाकडे लागलं होतं. असं वाटायचं कोणत्या वेळेला बाबा आतमध्ये येईल, इतकी आस लागली होती. मग त्यांच्या पोटात आस होती म्हणून जावंच लागलं महाराज. मग आता त्यांचं मन धरायला गेलो, तुम्ही तासभर बसले. मग आता कसं धरायचं कोणाचं, खरं सांगा तुम्ही मला. अशी त्यांनी ओढाताण जीवाची होते. पण प्रयत्न मात्र 100% आहे की कोणाला नाही दुखवायचं. स्वामीजी म्हणायचे, राखावी बहुतांची अंतरे, आणि भाग्य येते तदनंतरे. फार महत्वाची गोष्ट आहे, कोणात दुखवायचं नाही. आपण ज्यांच्या प्रांगणात बसलो ना, त्यांचं जीवन जर तुम्ही पाहिलं असतं ना महाराज, फार विलक्षण जीवन होतं. कधीच कोणाला दुखवलं नाही हो. त्यांनी कोणाला दुखवलंय असं मला आठवत नाही. ते कोणाला एखाद्या उग्र शब्दानं बोललेत असं मला कधीच पाहायला मिळालं नाही. इतके शांत होते बाबा. त्यांच्या जीवनात त्यांनी फार कष्ट सहन केले, फार वेदना सहन केल्या, फार त्रास सहन केला. त्यांच्यावर त्यांनी महाराज आणि आघोर कर्म सुद्धा लोकांनी केले. सगळ्या अंगाला जखमा त्यांनी होत होत्या. आमच्याकडे दवाखानाच होता ना, फार वेदना मी त्यांना पाहिलं, पण त्यांच्या जीवनामध्ये खंत कधीच पाहिली नाही की मला असं का होतं. अशी खंत बाबांच्या जीवनात कधीच पाहायला मिळाली नाही. ते परिपूर्ण होते. समुद्र जसा परिपूर्ण असतो, समुद्र मापम प्रविशंती यद्वत, असे त्यांनी महाराज किती भरपूर पाऊस पडला तरी समुद्र आपली रेघा ओलांडीत नाही, तेवढा परिपूर्ण आहे. आणि पाऊसच नाही पडला ना, त्यांना पाणीच नाही आलं तरी समुद्र परिपूर्णच आहे. तसे बाबा, तुम्ही फार सन्मान केला तरी ते तसेच, आणि कोणी अपमान जरी केला तरी बाबा तसेच होते. हीच त्यांची अवस्था होती. म्हणून तर देव त्यांच्याकरता हे सोहळे करून घेतोय. हे त्यांचं वैभव आहे महाराज. हा महत्वाचा विचार. कधीच कोणाला बाबाने दुखवलं नाही. जीवनभर त्यांनी महाराज कष्ट सहन केले असतील, फार गरिबीतले दिवस सहन केले असतील, पण दुःख मात्र कोणाला दिलं नाही. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कोणाला दुखवायचं नाही. म्हणून दुःख द्यायला लागले, संतती नाही म्हणून शिवगुरूंना फार लोक त्रास देऊ लागले, आणि मग मात्र वेदना होऊ लागल्या. त्याच वेदना त्यांनी फार त्रासदायक झाल्या आणि खिन्न झाले. एवढे विद्वान होते, एवढे सगळं त्यांनी होतं, पण खिन्न झाले. हत्तीला मुंगीची भीती असते म्हणतात. हत्ती फार मोठा असतो, पण त्याच्या कानात जर मुंगी गेली ना महाराज छोटीशी, की तो हत्ती त्यांनी महाराज बेचैन होऊन जातो. एवढा मोठा हत्ती आणि मुंगी एवढीच असते, पण ती मुंगी सुद्धा हत्तीला त्यांनी बेचैन करून टाकते. तसं एवढा मोठा विद्वान पण बेचैन झाला. कशामुळं? संतती नाही म्हणून. आता विद्वान जर बेचैन होऊ शकतो तर सामान्य लोकांना लोक काय करीत असतील महाराज, त्याची कशी अवस्था करीत असतील. अशी त्यांनी स्थिती निर्माण झाली. आणि मग खिन्न झालेले असताना एक दिवशी सारखा विचार होता. आता ही त्यांनी जुगादी झाली. जुगादी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, त्याला जुगादी म्हणतात. ही जुगादी म्हणजे हे वर्ष त्यांनी आलं, आता या वर्षात तरी संतती होईल, गेलं वर्ष. आता पुढच्या वर्षी तरी संतती होईल, गेलं वर्ष. वर्षामागून वर्ष जीवनातले त्यांनी निघून जाऊ लागले आणि संतती मात्र होत नाही. अशी अवस्था निर्माण झाली. खिन्न मनानं बसले होते आणि आरेंबा देवीनं पाहिलं की खिन्न झालेले आहेत. म्हणून दोघांचा संवाद आहे महाराज.
खिन्न मना शिवगुरु कृतकार्य शेषो जायामचष्ट सुभगे किमत परम अनो. अशा पद्धतीने संवाद करू लागले. कर्तव्य कर्म तर तंतोतंत चालू आहे आणि जीवनामध्ये उदासीन अवस्था निर्माण झालेली आहे. खरं तर त्याच्याविषयी त्यांना आसक्तीच नव्हती. त्यांना संन्यासच घ्यायचा होता, पण नाईलाज असतो त्याच्यात जावं लागलं. विठ्ठलपंतांसारखंच झालं महाराज. त्यांना खऱ्या अर्थानं संन्यासच घ्यायचा म्हणून संन्यास घेतला सुद्धा. घरदार सोडून निघून गेले. गडीभर झालं की म्हणायचे मी जातोच संन्यास घ्यायला. मग तिनं मीनाक्षी देवी म्हणजे त्यांनी रुक्माईचं खरं नाव होतं मीनाक्षी देवी. ती म्हणायची नाही जायचं. एक दिवशी त्यांनी दोघांचं भांडण विकोपाला गेलं आणि संन्यास घेऊ दे म्हणले मला. तिनं रागावून शब्द उच्चारला, घ्या एकदाचा संन्यास. एवढा शब्द धरला, निघून गेले काशीला आणि संन्यासच घेतला. तसे हे शिवगुरु सुद्धा संन्यास घेण्याच्याच विचारात होते, पण नाईलाज असतो श्री गुरु आज्ञेनं आणि या कर्मपथात यावं लागलं. म्हणून त्यांनी आपले कर्म पूर्ण करत असताना उदास अवस्था निर्माण झाली. अर्धवय झालं. आता काय करावं? अर्धवय म्हणजे 50 वर्षाचं वय. असं पण विठ्ठलपंतांचं 55 वर्षाचं वय होतं. निवृत्तीनाथ जन्माला आले त्यावेळेला, म्हणजे निम्मच वय झालं होतं. तसं त्यांनी महाराज म्हणजे आता हे जे शरीर आहे ना, हे 46 वर्षाचं आहे. याच्यानंतर 4 वर्ष, त्याच्यानंतर लेकरू त्यांनी झालं, म्हणजे वय गेल्यानंतर संतती प्राप्त व्हावी. किती त्यांनी महाराज कष्ट मनाला झाले असतील. एवढे दिवस वाट पाहत होते. अर्धवय त्यांनी झालेलं आहे आणि अजून संततीचं मुख त्यांनी पाहिलं नाही. आता काय केलं पाहिजे? पत्नी सुज्ञ आहे. त्या सुज्ञ असणाऱ्या पत्नीनं आर्यंबा देवीनं त्यांनी मला सल्ला दिला. हे भाव शब्द ऐकून आर्यंबा देवी त्यांची पत्नी त्यांना समजून सांगू लागले, असे दुःख त्यांनी मनात घेऊन निराश होऊ नका. तुम्ही विद्वान आहात, तुम्ही पंडित आहात, तुम्ही ज्ञानी आहात. ज्ञानी माणसांना असं उद्विग्न व्हायचं नसतं. असं कोण सांगताय? पत्नी सांगते. याच्याकरता ग्रस्ताश्रम सुद्धा फार महत्वाचा असतो महाराज. आता जे राहिले ब्रह्मचारी ते राहिलेच महाराज, त्यांना सल्ला द्यायला कोण नाही. आपण ग्रस्ती मात्र खुश राहा. आपल्याला सल्ला द्यायला निदान बायका तरी आहेत. बायकोच्या सल्ल्यानं फार लोकांचं चांगलं झालंय. खरं सांगतो मी तुम्हाला. बायकोच्या सल्ल्या खरोखर, खोटं नाही सांगत मी तुम्हाला. बळीला बांधून टाकलं होतं आणि त्याला 3 पावलं जमीन द्यायची होती. 2 पावलं सगळं हडप करून टाकलं. आता 3रा पाय कुठे ठेवायचा? कोणी सल्ला दिला? त्याच्या बायकोनं सल्ला दिला. आणि म्हणून त्यांनी महाराज बळीला 3रा पाय द्यायला जागा सापडली. बायकोनं समजून सांगितलं. पण बायको महत्वाचीच असते. आता तो गुंतून पडला देव त्याच्या दारात, बळीच्या दारात. आता त्याला कोण सोडवेल? लक्ष्मीला चिंता पडली, याच्या बायकोला, देवाच्या. ती गेली सोडवण्याकरता. त्याला धागा बांधला हातात, औक्षण केलं. तू माझा भाऊ आहेस म्हणे. मग बहीण ओवाळायला आली, आता हिला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणे काय देऊ तुला? म्हणे तुझ्या दारात ते दांडकं घेऊन उभा आहे, तेवढं देऊन टाक मला. म्हणे तुझं काही मन बिन गेलं की? त्याच्या नाही म्हणे आमचे हे आहेत. दिला मग देव. म्हणजे कोण सोडवायला आलं? बायको. बायकोची जास्त निंदा करीत जाऊ नये. मला तुम्ही खरं सांगा, बायको श्रेष्ठ असते का आई श्रेष्ठ असते? बायको श्रेष्ठ असते का आई श्रेष्ठ असते? आई श्रेष्ठ असते. आई आधी असते का बायको आधी असते? आई आधी असते का बायको आधी असते? कोण आधी असतं? आई. कोण आधी असतं? बायको. कोण आधी असते? तुम्ही ऐकतात ना सगळेजण. आई आधी असते का बायको आधी असते? आई. ती जर कोणाची बायकोच नाही झाली, ती जर कोणाची बायको झालीच नाही, आई होईल? नाही होणार. मग आधी कोण? आधी बायको, मग आई. हा महत्वाचा विचार आहे. बरं मला असं सांगा, असं कधी पाहिलं का एखादा मुलगा मरण पावला आणि त्याची चिता पेटवल्यानंतर आई चितेत उडी मारून मरून गेली? एखादं उदाहरण दाखवा मला. किती उदाहरणं दाखवू? नवरा मरण पावल्यानंतर त्यांनी बायको सती गेली. कोण श्रेष्ठ आहे? आई का बायको?
हा, आई मरते का त्याच्याबरोबर, मुलाबरोबर? मुलगा मरण पावल्यानंतर ती मरत नाही. ती अट्टहास करेल, कासावीस होईल, मूर्छित पडेल, सगळं काही करेल, हा, पण त्याच्यावर जीव द्यायला जात नाही. बायको हा. जबलपूरला आई गेली का आता नर्मदा माईच्या त्या प्रवाहात? नको जास्त सांगायला, आमची आई आलेली आहे. ते म्हणाल बायकोचं कौतुक सांगत होता. मला एवढंच सांगायचं, पत्नीने सल्ला दिला म्हणजे आर्यंबा देवीने सल्ला दिला. हा हा, तुका म्हणे वरणू काय, बायको नवऱ्याची माय. हा, असो पत्नी ही अशी असते. हा, म्हणजे कार्यशु मंत्री, हा, भोज्यशु माता, शयनेषु रंभा, हा, असं तिचं वर्णन आहे महाराज. म्हणून ही पत्नी आहे, मला पत्नीचं वर्णन करून सांगायचं आहे. आर्यंबा देवी म्हणजे विशिष्टा देवी, एवढी विशिष्ट पत्नी प्राप्त झाली, श्रेष्ठ पत्नी प्राप्त झाली की जिनं पतीला सल्ला द्यायला सुरुवात केली. तुम्ही विद्वान आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही ज्ञानी आहात, हा, तुम्ही असे डळमळून जाऊ नका, तुम्ही असे उदास होऊ नका. हा, तुम्हाला सल्ला देण्या इतके मी त्यांनी श्रेष्ठ नाही, पण मी सल्ला देऊ शकत नाही, पण तुमची अवस्था पाहून त्यांनी मला तुमच्याशी संवाद साधावा असं वाटतोय. एकांतात पत्नी संवाद साधते. माझ्या मनातली गोष्ट जर तुमच्या समोर तुम्ही सांगा म्हणलात तर मी नक्की सांगेन, तुम्ही मला आज्ञा द्या, मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगते. असं म्हणल्यावर त्यांनी सांगितलं, तुझ्या सांगण्यानं जर माझ्या जीवनामध्ये एखादा आशेचा किरण येत असेल तर तुझं म्हणणं ऐकायला मी तयार आहे, सांग तुझं काय म्हणणं आहे. मग तिनं फार प्रेमानं सांगितलं, मला असं वाटतं की आपण दोघांनी सुद्धा आणि भगवान शंकराची शरणागती करावी आणि भगवान शंकराच्या समोर आपल्या जीवनातलं साकडं घालावं आणि त्यानंतर त्यांनी भगवान शंकर आपल्या जीवनामध्ये काय प्रसाद देतील तो त्यांनी अशा पद्धतीने स्वीकारावा. चांगलं वाटलं महाराज. एखाद्या गोष्टीचा जर जीवनामध्ये खरोखर उपयोग होत असेल तर ते स्वीकारायला काय हरकत नाही. आणि उत्साहित होऊन त्यांनी महाराज तिनं सांगायला सुरुवात केली, भगवान शंकर हे त्यांनी कल्पवृक्षासारखे आहेत, पण भगवान शंकराचा तिने आश्रय करू, त्यांची शरणागती करू आणि त्यांनाच साकडं घालू की आम्ही विधिवत त्यांनी जीवन जगतो आहोत. वेदाच्या ठिकाणी निष्ठा आहे, शास्त्रसंमत जीवन आमचं त्यांनी सुरळीत सुरू आहे, पण वंश त्यांनी वाढला पाहिजे, याच्याकरिता दुसऱ्या कोणाकडे साकडं घालावं. पण आपली परंपराच त्यांनी आहे, वंश परंपरा, की जिनं त्यांनी जीवनभर भगवान शंकराची उपासना केली. पण तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे? त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. ही अनन्यता आहे. आपण भगवान शंकराला त्यांनी शरण जाऊ, अशी त्यांनी बुद्धिमती सहचारिणी भेटली आणि तिचा सल्ला त्यांनी महाराज अशा पद्धतीने शिवगुरूंना फार आवडला, फार समाधान वाटलं. तुझा सल्ला ऐकून मला त्यांनी भगवान शंकराला साकडं घालण्याची इच्छा झालेली आहे. आजपर्यंत निष्काम सेवा करत होते, पण लोकांची टोचणी ऐकून त्यांनी अंतकरण व्याकुळ होत होतं आणि म्हणून त्यांनी आता निर्णय केला की भगवान शंकराची त्यांनी उपासना करायची. म्हणून आपल्या घराजवळच एक दिव्य असणारी नदी वाहते आहे, त्यांचं गाव आहे कालडी. तिथं त्यांनी महाराज कालडी गावामध्ये आणि आलमाई नावाची नदी वाहते, नदीचं नाव आहे आलमाई. तिला पूर्णा, गंगा अशी पण नाव आहेत. अशी त्यांनी महाराज नदी आहे आणि तिथं त्यांनी महाराज त्या नदीच्या तटावरती आणि भगवान शंकराची उपासना त्यांनी सुरू केली. त्याच नदीच्या काठावरती स्नान संध्या करून कंदमुळं फळं खाऊन भगवान शंकराची उपासना सुरू केली. कंदमुळं फळं खाऊन कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगेन. आपल्या जवळ आहे निमराज महाराजांचं ठिकाण. निमराज महाराजांच्या आई वडिलांनी लिंबाचा पाला खाऊन भगवान शंकराची उपासना केली म्हणून निंबराज पुत्र प्रगट झाला. निळोबरायांच्या आई वडिलांनी रामलिंग क्षेत्रामध्ये आणि कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं रामलिंगाला, म्हणून त्यांच्या कृपेनं पुत्र प्राप्त झाला म्हणून पुत्राचं नाव नीलकंठ ठेवलं. निळोबरायांचं नाव नीलकंठ आहे. हे कशामुळं? भगवान शंकराच्या कृपेनं पुत्र प्राप्त झाला म्हणून नीलकंठ. माझ्या वडिलांचं नाव निळकंठ आहे. आमच्या आजीनं 16 सोमवार केले होते, तिला 7 पोरी होत्या म्हणतात.
आणि त्या जगतही नव्हत्या, 2-4च जगल्या होत्या. आणि त्याच्यात त्यांनी मुलगा नाही, मग काय करायचं म्हणून तिने 16 सोमवार करून कठोर व्रत केलं. कोणीतरी ज्योतिषाने सांगितलं होतं तुला मुलगा होणारच नाही, मुलीच होत्या. गर्भधारणा झाली तरी त्यांनी सांगितलं मुलगीच होईल. आणि चमत्कार झाला महाराज, जुळे झाले, मुलगा झाला आणि मुलगी झाली. आणि मग त्यांनी ती मुलगी म्हणतात सकाळ सोनेत जन्म झाला त्यांचा, वडिलांचा माझ्या. आणि ते घोड्याची गाडी होती, त्याच्यात त्यांनी बसून घेऊन जायला लागले आणि ते वाजायला लागलं धडधड धडधड, त्याच्यात ती मुलगी मरण पावली. तिला तो आवाज सहन झाला नाही आणि हे वाचले. एवढंच मला सांग, शंकराची उपासना केली की भगवान शंकर प्रसन्न होऊन फल प्राप्त करून देतात. म्हणून शंकराची उपासना केली पाहिजे. म्हणून उपासना सुरू आहे. तिथं त्यांनी कंदमुळं फळं खाऊन उपासना करत होते. काही दिवस घराचा त्याग करून, त्या परिसराचा त्याग करून आणि मल्लिकार्जुन महादेवाची सेवा करण्याकरता गेले. ज्योतिर्लिंग स्थानामध्ये मल्लिकार्जुनाची सेवा करण्यासाठी निघून गेले. अत्यंत कठीण तपश्चर्या केली. दोघांचं शरीर अत्यंत क्षीण झालं. म्हणजे शिवगुरु आणि विशिष्ठा देवी दोघांचे शरीर अतिशय कृश झालं, पण तेज मात्र फार वाढू लागलं. दैदिप्यमान त्यांनी दिसू लागले. अप्रतिम तेज त्यांच्यामध्ये त्यांनी प्रगट झालं. भगवान शंकराला आळू लागले. भगवान शंकराला त्यांनी बोलावू लागले. कैलासनाथा धाव गे आता, कैलासनाथा धाव गे आता, वाजू दे डम डम डम, भम भोलेनाथ भम सुशंकर, भम भोलेनाथ भम, भम भोलेनाथ भम सुशंकर, भम भोलेनाथ भम, भम भोलेनाथ भम, भम भोलेनाथ भम, भम भम भोलेनाथ भम, भम भोलेनाथ भम. कैलासनाथा धाव गे आता, 5 मिनिटं उभा राहू शकता. कैलासनाथा धाव गे, ओ कैलासनाथा धाव गे आता, कैलासनाथा धाव गे आता, कैलासनाथा धाव गे आता, डमरू 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 डमरू, भम भोलेनाथ भम सुशंकर, भम भोलेनाथ भम, भम भोलेनाथ भम सुशंकर, भम भोलेनाथ भम, भम भोलेनाथ भम, भम भोलेनाथ भम, भम भोलेनाथ भम भोलेनाथ, भम भोलेनाथ भम, बम बम. हो कर्पूर गौरम करुणावतारम, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्र हारम, संसार सारम भुजगेंद्र हारम, सदा वसंतम हृदयारविंद. तसं त्यांनी ह्या कथेत त्यांनी भगवान शंकराचा महिमा आपण श्रवण करतो आहोत. म्हणून वेधून त्यांनी आलो. हे सगळे महाराज मंडळी का आले? हे वेधून आले म्हणा, ते डमरू डम 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 वाजते म्हणून. म्हणून त्याच्याकरताच आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले. शिवगुरु आणि आर्यांबा देवीवर भगवान शंकर प्रसन्न झाले. कठोर तपश्चर्या त्यांनी पाहून भगवान शंकर आणि प्रसन्न होऊन एक दिवशी आणि शिवगुरूंच्या स्वप्नात आले. त्यांची साधना, त्यांचं ते दिव्यत्व, त्यांच्या त्या साधनेतली कठोरता, एकनिष्ठता, हे सगळं पाहून, हे बघा तुम्ही कोणती साधना करा, ईश्वर तुमच्याकडे पाहतोच आहे. ईश्वरापासून तुमची साधना लपत नाही. तुम्ही फक्त एकनिष्ठतेने ते केली पाहिजे. महानंदा ही वेश्या होती. तुम्ही शिवलीलामृत जर पाहिलं असलं तर नायकीन होती, नाचत होती आणि पतिव्रता होती. अशी कशी पतिव्रता? तिने एका पतीचा स्वीकार केला की जोपर्यंत त्यांनी त्याच्याबरोबर सौदा झालेला आहे तोपर्यंत एकनिष्ठतेनं त्याचीच पत्नी होऊन राहत होती. ती त्यांनी मला एकनिष्ठतेने राहत होती. म्हणून भगवान शंकर तिच्याकडे पाहत होते. तिची परीक्षा घेण्याकरता गेले आणि आत्मलिंग तिला दिलं. आणि मी काही कामानिमित्त बाहेर चाललो म्हणून सांगितलं, अमुक वेळेपर्यंत परत येणार आहे. आता ती त्याचं स्मरण करते. आणि मग परीक्षा घेतली. तिच्या घराला आग लागली. तिचे कुकुट मरकट होते ना, ते सोडून दिले दोन्ही. आणि ते आत्मलिंग त्यांनी जाळलं. आणि तो आला, माझं ते आत्मलिंग कुठे आहे म्हणे, ते घर जाळलं. मग तो म्हणला, ते माझं त्यांनी आत्मलिंग आहे, मग आता मी पण जिवंत राहणार नाही. त्यानं प्राण सोडले. मग तिनं सती जाण्याचा त्याने अट्टहास केला. एकनिष्ठता होती ना. कोणत्याही त्यांनी जीवनामध्ये जे प्रसंग आपले येतात त्याच्यात त्यांनी कोणतंही व्रत धारण करा.
आणि त्या व्रताच्या ठिकाणी एकनिष्ठ राहा. ती एकनिष्ठता तुमचं कल्याण करेल महाराज, फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ती एकनिष्ठता गरजेचीच आहे. अशी एकनिष्ठ होऊन त्यांनी व्रत वैकल्य करत होते. कंदमुळं फळं खात होते, शिजलेलं अन्न खात नव्हते आणि अखंड भगवंताचं चिंतन करत होते. म्हणून भगवान शंकराचं अंतकरण द्रवीभूत झालं त्यांची साधना पाहून. आणि भगवान शिव आणि विप्रवेश धारण करून शिवगुरूंच्या स्वप्नात आले. आणि स्वप्नात येऊन त्यांनी महाराज विचारपूस सुरू केली की तुम्ही तपश्चर्या कशा करता करत आहात, काय तुम्हाला तपश्चर्या करून मिळवायचंय. शिवगुरूंनी भगवान शिवाला त्यांनी महाराज अशा पद्धतीने ओळखलं, मी ज्याची साधना करतोय तोच हा देव माझ्या समोर उभा आहे. आणि सांगून टाकलं, संतती प्राप्त व्हावी, पुत्र प्राप्त व्हावा, याच्याकरिता हा अट्टहास आहे. असं सांगितल्यावर त्यांनी भगवान शिव प्रसन्न होऊन बोलू लागले, ठीक आहे, आता साधना बंद करा, तुम्हाला पुत्र प्राप्त होणार आहे. फक्त मला हे सांगा, तुम्हाला कशा प्रकारचा पुत्र पाहिजे, मी तुम्हाला पुत्र प्राप्त करून देण्याकरिता तयार आहे. म्हणून भगवान म्हणाले, तुम्हाला सर्व गुण संपन्न, सर्वज्ञ, प्रतापी, जगद्गुरु असा एकच पुत्र हवाय की जो त्यांनी महाराज अल्पायुष्य असेल, त्याला आयुष्य फार कमी असेल, पण तो प्रतापी असेल, तो सगळ्या जगामध्ये त्यांनी पूजनीय होईल, असा पुत्र पाहिजे. की तुम्हाला जास्त आयुष्य असणारे मूर्ख अनेक पुत्र पाहिजेत. नेमकं काय पाहिजे सांगा. आता विवेकी आहेत महाराज, ते विद्वानच आहेत, पण असा पुत्र त्यांनी तपश्चर्या करून प्राप्त होऊ शकतो की जो विद्वान आहे, जो त्यांनी सर्व गुण संपन्न आहे, जो अल्पायुष्य आहे पण जगद्गुरु आहे, असा पुत्र होऊ शकतो. नाहीतर मग अनेक पुत्र होऊ शकतात दीर्घायुषी, मूर्ख त्यांनी पुत्र होईल आणि तो दीर्घायुष्य असेल, आणि विद्वान पुत्र होईल पण तो अल्पायुष्य असेल. नेमकं काय पाहिजे सांगा. त्याने सांगितलं, माणसाचं वैभव हे आयुष्यानं नसतं, माणसाचं वैभव हे त्याच्या विद्वत्तेने असतं. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते, म्हणून त्यांनी स्वग्रहे पूज्यते मूर्ख, स्वदेशे पूज्यते प्रभो, स्वग्रामी पूज्यते प्रभो. आणि विद्वान सर्वत्र पूज्यते असा त्याचा शेवट आहे. मला आठवत नाही आता मधलं. जो विद्वान आहे हा सगळीकडे पूजला जातो. पण विद्वान पुत्र व्हावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली. देवा, जर खरंच वरदान देणार असाल तर पुत्र त्यांनी महाराज दीर्घायुष्य नसला तरी चालेल, तो अल्पायुष्य जरी असेल पण विद्वान असावा. म्हणून परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि मग मात्र त्यांनी वरदान देऊन टाकलं, मी स्वतःच तुमचा पुत्र होऊन येईन. भगवान शंकरानं वरदान दिलं, मी स्वतःच तुमचा पुत्र होईल. म्हणून आता तुम्ही त्यांनी साधना बंद करा, मी स्वतः तुमच्या घरी पुत्र रूपानं प्रगट होणार आहे. असं स्वप्न त्यांनी महाराज पडलं. भगवान शंकरानं ते सांगितलं आणि मग मात्र शिवगुरूंनी आपली तपश्चर्या थांबवली. आपल्या पत्नीला सांगितलं की भगवान शंकरानं मला त्यांनी आता आज्ञा दिलेली आहे, तुमची तपश्चर्या थांबवा, मी स्वतः पुत्र रूपानं तुमच्या घरी प्रगट होईन. कशाकरिता पुत्र प्रगट व्हायचा होता. आधीचे जे प्रकरण आपण पाहिलं ना 2 दिवस, की फार दुराचारी जन्माला आले होते, दुष्ट जन्माला आले होते, धर्माला ग्लानी येऊ लागली होती. आणि म्हणून त्यांनी सगळ्या देवदेवता, पृथ्वी, नारद आदी करून संत ब्रह्मदेवाकडे गेले होते आणि सगळे मिळून कैलास पर्वतावर भगवान शंकराची विनंती करत होते, तुम्ही लवकरात लवकर प्रगट व्हा. पण भगवान शंकरानं सर्वांना आश्वासन दिलं होतं, मी लवकरात लवकर अवतार घेऊन येईन. पण भगवान शंकराला अवतार घ्यायचा आहे असं त्यांनी महाराज वातावरण, पोषक स्थिती त्यांनी पाहायला मिळावी याची वाट पाहत होते. म्हणून आधी बऱ्याच सर्व लोकांना सांगितलं तुम्ही अवतार घेऊन जा. भगवान विष्णूला सांगितलं, ब्रह्मदेवाला सांगितलं, सर्वांना सांगितलं तुम्ही अवतार घेऊन या. कार्तिकी स्वामीला त्यांनी सांगितलं अवतार घेऊन पुढे जा. म्हणून ते समोर आलेले आहेत महाराज. ते त्यांनी इंद्राला सांगितलं, तो इंद्र सुधन्वा झाला. कार्तिक स्वामी त्यांनी कुमारील भट्ट झाले आणि त्यांनी पोषक वातावरण निर्माण केलं. आता भगवान शंकराची याची वाट आहे. कर्मकांड पुढे मांडलेला आहे. कुमारील भट्ट हे कर्मकांडी होते. म्हणून कर्मकांडाची स्थापना, भट्टांचं मत हे सिंहगर्जनेप्रमाणे असून सर्वांना निर्विवाद कबूल करावं लागत होतं. त्यामुळं बौद्धरूपी मदोन्मत्त हत्तींच्या कळपांची फाकाफाक होत असे. ते त्यांनी महाराज पळून जात होते. कुमारील भट्ट एवढे श्रेष्ठ होते महाराज.
जैसा सिंहाची हागा युगांत होय मदमुखा तैसा कौरवा शेखा धाकू तुझा. ज्ञानोबराय म्हणतात, हे अर्जुना, जसा सिंहानं गर्जना केल्यानंतर बाकीचे सगळे पडून जातात, तसं तू एकटाच असायस. तुझी गर्जना ऐकली तरी कौरव त्यांनी भयभीत होऊन पळत होते. तशी कुमारील भट्टांची गर्जना जरी ऐकली तरी सुद्धा बौद्ध पळत होते. अशी त्यांची अवस्था होती. जसे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला प्रलय काळ उडावतो, तसा अर्जुनाचा धाक कौरवांना बसतो. अगदी तसा धाक बौद्धांना वादविवादामध्ये बसत होता. कुमारील हे साक्षात कार्तिकेयाचा अवतार असून जैमिनी मतानुसार कर्मकांडाचे पहिले प्रवर्तक होते आणि कर्माने मोक्ष प्रतिपादन करत वास्तविक निष्काम कर्म हे अंतकरणातील मल निवृत्तीचं साधन आहे. पण साधना साध्य समजून त्यांनी दुःखरूप संसारात जळत होते. कर्मकांड हे साधन आहे, ते साध्य नाही. त्या कर्मकांडाच्या माध्यमातून अंतकरणाची शुद्धी, स्थिरता, ज्ञानाचं त्यांनी अधिकारत्व प्राप्त करून घ्यायचं. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे त्यांनी त्याच्याकरिताच सांगितलेले आहे. म्हणजे त्यालाच त्यांनी मोक्ष समजत होते. कर्मानं मोक्षाची सिद्धी त्यांनी सांगू लागले होते. असे त्यांनी महाराज प्रगट झाले. त्यांनी फार सुंदर वातावरण निर्माण केलं. आणि आता भगवान शंकराची येण्याची वेळ झाली. भगवान शिव त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होणार आहेत. म्हणून दोघेही पती पत्नी भगवान शंकराची आज्ञा समजून त्यांनी महाराज स्वप्नातले शब्द लक्षात घेऊन आणि आपल्या स्थानावर आले. आल्यानंतर फार प्रेमानं त्यांनी ब्राह्मणांना बोलावलं, त्यांचं पूजन केलं, त्यांना अन्नदान अशा पद्धतीने केलं, त्यांना दक्षिणा दिली. सर्व ब्राह्मणांनी प्रसन्न होऊन त्यांना अनेक आशीर्वाद दिले. ब्राह्मणांचं भोजन त्यांनी अन्नग्रहण त्यांनी झालेलं आहे. त्या ब्राह्मणांनीच आता शिवगुरूंना आणि विशिष्टा देवींना आज्ञा दिली की तुम्ही सुद्धा अन्न ग्रहण करा. म्हणून त्यांचा प्रसाद म्हणून त्यांनी महाराज ते अन्न ग्रहण करायचं ठरलं. त्या ब्राह्मणांकरता भोजन म्हणून जे अन्न त्यांनी तयार केलं होतं, भात तयार केला होता, तो भात त्यांनी महाराज प्रसाद समजून पहिल्यांदाच खायला सुरुवात केली. तपश्चर्येनंतर काही खात नव्हते, शिजलेलं कंदमुळ फळच खात होते आणि पहिल्यांदा अन्न भक्षण त्यांनी करायचं ठरलं. आणि त्यावेळेला त्यांनी महाराज त्या ब्राह्मणांच्या प्रसादात मध्ये प्रत्यक्ष भगवान शंकराचं तेज समाविष्ट झालं. आणि ते तेज त्यांनी महाराज त्या भातामध्ये, त्या अन्नामध्ये प्रविष्ट झालं. आणि शिवगुरु आणि आर्यंबादेवी दोघांनी ते ग्रहण केलं. ते तेज ग्रहण केल्यानंतर कालांतराने आर्यंबादेवींना म्हणजे विशिष्ट देवींना गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाली. फार समाधान वाटलं शिवगुरूंना. पुत्र प्राप्त होणार आहे, पुत्र प्राप्तीकरिता व्याकुळ झाले होते. फार आनंदी झाले. समाधान त्यांनी वाटू लागलं. दिवसेंदिवस त्यांनी गर्भ वाढू लागला. तसं तसं विशिष्टा देवींचं तेज सुद्धा विशेष रूपानं फाकू लागलं. विशेष अवस्था, चेहऱ्यावर त्यांनी विलक्षण तेज त्यांच्या दिसू लागलं. कारण भगवान शिव हे त्यांनी तेजस्वी आहेत, सूर्यासारखे. आपण मध्यान्नाचा सूर्य भगवान शंकरानं कालच सांगितलं, जसा मध्यान्नाचा सूर्य त्यांनी तळपतो असा प्रत्यक्ष प्रगट होईन आणि 4 शिष्यांना बरोबर घेऊन येईन आणि या सगळ्या अधर्मी लोकांचा अशा पद्धतीने पाडाव करीन. मग तो सूर्य जर प्रत्यक्ष प्रगट होणार आहे, मग तिच्या उदरामध्ये जर प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत, तर तिचं तेज किती श्रेष्ठ असेल. दिव्य असणारं तेज तिच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळू लागलं. त्यांची गती मंद झाली. म्हणजे त्या शांत झाल्या, अंतर्मुख झाल्या. विशिष्ट त्यांनी आनंद अंतकरणामध्ये प्रगट होऊ लागला. भगवान शंकर स्वतः त्रिभुवनांना धारण करतात. जो सगळ्या भुवनांना धारण करणारा देव आहे, तो स्वतः उदरात आलेला आहे. मग काय अवस्था झाली असेल. पण भगवान शंकर त्यांनी महाराज उदरामध्ये आलेले आहेत. त्यांची गती मंद का होणार नाही. त्यांच्या अंगावरचे आभूषण सुद्धा त्यांनी महाराज त्यांना जड वाटू लागले आणि तेज मात्र त्यांनी फार विलक्षण त्यांनी महाराज दिसू लागलं. आता त्यांना डोहाळे लागले. ऐकांना गर्भधारणा झाल्यानंतर डोहाळे लागतात आणि ते डोहाळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्या डोहाळ्यावरून लक्षात घ्यायचं आतमध्ये बाळ कोणत्या प्रकारचं आहे. महत्वाचा विचार आहे मला. त्या डोहाळ्यावरून लक्षात घ्यायचं त्या बाळाची प्रवृत्ती कशी असणार आहे. म्हणून त्यांनी त्या गर्भाच्या आवडीने मातेशी डोळे, गर्भाची जी आवड असते तेच मातेला डोळे होतात. पण त्याच आता वेगवेगळ्या प्रकारचे डोळे असतात. ते कशाला कथेत सांगू मी. आपण काय संन्यासी थोडेच आहोत. आपल्याला त्यांनी ग्रहस्थाश्रमात माहितीच आहे या सगळ्या गोष्टी कशा होतात त्या. पण अशा पद्धतीनं डोळे होऊ लागले. काय डोळे होऊ लागले ऐका.
या संसारातल्या सगळ्या सुंदर सुंदर वस्तू त्यांना मायाजाळ वाटू लागल्या. हा, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, फार महत्वाचा मुद्दा आहे. संसारातल्या सुंदर वस्तूंना पाहून लोक मोहित होतात आणि त्याच्या प्राप्तीकरिता धावपळ करतात. यांच्या अंतःकरणामध्ये त्या सगळ्या संसारातल्या सुंदर गोष्टी पाहून विरक्ती निर्माण होऊ लागली, ती जंजाळ वाटू लागलं. त्यांच्या अंतःकरणात प्रत्येक गोष्टीविषयी वैराग्य निर्माण झालं. सगळ्या गोष्टी मुबलक आहेत, डोळ्यासमोर उभ्या आहेत, भोग त्यागणी महाराज हात जोडून उभे आहेत, श्रीमंती होती, पण तरी भोगाविषयी वाटत नव्हते. ही अवस्था निर्माण झाली, यालाच वैराग्य म्हणतात. असं वैराग्य त्यांनी प्रखर दिसायला लागलं. यानंतर त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन स्वाभाविकपणे होऊ लागलं. साधनेमध्ये सहज अशा पद्धतीने प्रवृत्ती होऊ लागली. संसार सारहीन वाटू लागला आणि परमार्थातच सार वाटू लागलं. ह्या किती श्रेष्ठ डोळे आहेत महाराज, असा दिव्य भाव आहे. म्हणून बायकांना डोळे लागल्यानंतर स्वादमय गोष्टींकडे आकर्षण होतं. हे खावं वाटतं, ते खावं वाटतं. यांना खाण्याची वासनाच संपून गेली, अशी अवस्था निर्माण झाली. हेच डोळे झाले महाराज. या सगळ्या त्यांनी महाराज अंतकरणातल्या विकारांचं सहज शमन झालं आणि अशी त्यांनी महाराज स्थिती निर्माण झाली. ती सामान्य पुत्राला जन्म देणार नव्हती, ती जगताला या मायामोहातून बाजूला काढणारा पुत्र प्रगट होणार होता. आणि अशी अवस्था त्यांनी आरेंबा देवींची, विशिष्ट देवींची त्यांनी झाली. म्हणून कधी कधी अनुभव पण त्यांना येऊ लागले. गर्भ त्यांनी महाराज वाढू लागला आणि स्वप्न त्यांनी महाराज पडू लागले. त्या स्वप्नामध्ये त्यांनी महाराज अनेक प्रकारच्या देवदेवतांचं दर्शन होऊ लागलं. जणू काय त्यांनी विद्याधर तिची स्तुती करतायत असं तिला वाटू लागलं. यानंतर त्यांनी मी कधी कधी श्वेत वृषभावर म्हणजे बैलावर त्यांनी बसून प्रवास करत आहे असं वाटायला लागलं. बैलावर बसून कोण प्रवास करतं? भगवान शंकर. ते नंदीवर बसून प्रवास करतात ना, मग तिलाच असं वाटायला लागलं की मी जणू काय नंदीवर बैलावर बसलेली आहे आणि माझा प्रवास बैलावर बसून त्यांनी होतोय. असे अनेक प्रकारचे त्यांनी अनुभव पण येऊ लागले. परमज्ञान, अलौकिक शक्ती प्राप्त होऊ लागली. सहज समाधी त्यांनी स्थिती प्राप्त होऊ लागली. अशा स्थितीमध्ये त्यांनी महाराज जाऊ लागले. वादविवाद करून त्यांनी महाराज तर्को प्रतिष्ठो अशी त्यांनी स्थिती निर्माण झाली. अनेकांचं मी खंडन करत आहे, प्रबळ त्यांनी विवादामध्ये विजय मला प्राप्त होत आहे. जसं रामप्रभू प्रगट होत असताना कौशल्यला विचारायला गेले त्यांनी, काय तुला म्हणे आणि रे धनुष्य मारीन रावणा. तसं विशिष्टा द्या लंका बिभीषणा देईन मी, तसं विशिष्टा देवींना त्यांनी महाराज डोळे होऊ लागले. मी त्यांनी अशा पद्धतीने शास्त्रार्थ करीन आणि तर्काद्वारे त्यांनी मोठे मोठे प्रकांड पंडित आहेत, दार्शनिक आहेत, जे स्वतःचं मत घेऊन फिरतायत त्यांचा पराभव करीन. अशा पद्धतीने त्यांनी महाराज डोळे होऊ लागले. अनेकांना संसार बंधनातून मुक्त करीन हे डोळे व्हायला लागले. इथं स्वतःच मुक्त व्हायची पंचायत पडली आणि तिला डोळे व्हायला लागले की मी इतरांना मुक्त करीन. म्हणजे काय सामर्थ्य निर्माण झालं. आणि अशा पद्धतीनं 9 मास पूर्ण झाले. हे 9 मास पूर्ण झाल्यानंतर भगवान शंकराचा अवतार घेण्याचा तो परम पावन असणारा त्यांनी योग जुळून आला. ग्रह नक्षत्र त्यांना अनुकूल झाले आणि वैशाख महिना आला, रखरखणारा वैशाख महिना. या रखरखणाऱ्या वैशाख महिन्यामध्ये आणि पंचमी तिथी आहे, वैशाख शुद्ध पंचमी. या वैशाख शुद्ध पंचमीला शुभ ग्रहयुक्त शुभ राशी होत्या. पुनर्वसू नक्षत्र होतं. सूर्य, मंगळ, शनी उच्चस्थानी होते. गुरु केंद्रस्थानामध्ये होते. वैशाख शुद्ध पंचमीला रविवार होता. मध्यान्नाची वेळ झाली आणि भगवान शंकर प्रगट होणारे देवदेवता वाट पाहत होत्या. लवकरात लवकर तुम्ही प्रगट व्हा. देवतांना भाग प्राप्त होणं बंद झालं होतं, ते आसावलेल्या होत्या. भगवती पृथ्वी वाट पाहत होती. भूदेवी तिच्यावर पापाचा भार झालेला होता. जीवजंतू त्राहिमाम त्राहिमाम करत होते. त्यांना भगवान शंकराच्या भेटण्याची आस होती. नारदांसारखे संत त्यांनी महाराज भगवान शंकरानं प्रगट व्हावं याच्याकरिता ललायत झालेले होते.
या सर्वांच्या अंतकणात आस निर्माण झालेली आहे. आणि मध्यान्ह काळाला वैशाख शुद्ध पंचमी दुपारचे 12 वाजलेले आहेत. आणि या दिव्य असणाऱ्या प्रसंगामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर आता त्यांनी महाराज प्रगट होणार आहेत. दिव्य तेज आर्यंबा देवीचं विशिष्ट देवीचं त्यांनी महाराज फाटू लागलं. आणि बरोबर तो त्यांनी दुपारचे 12 वाजलेले आहेत. 12 वाजता त्यांनी महाराज भगवान शंकराचं प्राकट्य झालं. दिव्य असणारं बालक त्यांनी महाराज विशिष्टा देवींच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालं. देवदेवतांना आनंद झाला. पुष्पांचा वर्षाव करू लागले आणि सर्वजण त्यांनी महाराज भगवान शंकराच्या नावाचा घोष करू लागले. उमापती महादेव की जय. श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि शंकराचार्यांच्या रूपानं प्रगट झाले. सर्व दिशा स्वच्छ झाल्या. निर्भेळ असणारं वातावरण त्यांनी निर्माण झालं. वारा सुगंध घेऊन दरवळू लागला. तत्कालीन परिस्थिती फार भयंकर होती. देवदेवतांनी प्रेरित होऊन पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. सुमनो हरगंधिनी सताम सुमन वद्विमला शिवंकरी सुमनो निकर प्रचोदिता सुमनो वृष्टी भृतदाद्भुतम. अद्भुत असणारा वर्षाव त्यांनी होऊ लागला. आणि भगवान शंकर प्रत्यक्ष अशा पद्धतीने प्रगट झाले वैशाख महिन्यामध्ये. या वैशाख महिन्यामध्ये फार रखरख असते. म्हणा जास्त रखरख असते. जास्त ऊन वैशाखात असतं. वैशाखातलं ऊन फार भयंकर असतं. तापवणारं असतं. अशी त्यांनी महाराज त्या उन्हाची स्थिती असते. पण त्याच काळामध्ये आणि ग्रीष्म ऋतूला त्यांनी अशा पद्धतीने उदाहरण येतात. हे जे त्यांनी आता चैत्र येणार आहे. हे जे ऊन भयंकर आहे आणि एवढं ऊन असून सुद्धा एवढी रखरख असून सुद्धा आणि वृक्षांना आता पालवी फुटणार आहे. महत्वाचा विचार आहे. रखरखीमध्ये पालवी फुटणं म्हणजे नेत्रांना आल्हाद प्राप्त करून देणं. पण शंकराचार्य त्यांनी महाराज रखरखीत का जन्माला आले असतील, का बरं त्यांनी प्रगट झाले असतील, याच रखरखीत का बरं अवतार धारण केला. त्यांचा अवतार होणं म्हणजे वृक्षांना जशी पल्लवी फुटून त्यांनी आल्हाददायक वातावरण निर्माण व्हावं असे धर्माकरिता त्यांनी महाराज नवपल्लवी प्रगट करण्याकरिता या वैशाखात प्रत्यक्ष प्रगट झाले. रखरख त्यांनी घालवण्याकरिता येणार आहेत. सगळ्यांचा ताप शांत करण्याकरिता आलेले आहेत. असा त्यातला दिव्य भाव आहे. शीतलता प्राप्त करून देण्याकरिता प्रगट झालेले आहेत. असा त्यांनी महाराज त्यांचा दिव्य असणारा अवतार झालेला आहे. ज्या दिवशी श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं प्राकट्य झालं त्या दिवशी काय चमत्कार झाले ते शंकर दिग्विजय ग्रंथात लिहिले आचार्यांनी, विद्यारण्यांनी. त्यांनी लिहिलं त्या दिवशी हरिण, हत्ती, वाघ, सिंह, सर्प, उंदीर हे सगळेची सगळे आपलं वैर विसरून एकत्र त्यांनी नांदू लागले. काय अवस्था झाली असेल. भगवान शिव प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत. विशेष त्यांनी महाराज एकमेकांना त्यांनी महाराज फार प्रेमानं अशा पद्धतीने पाहू लागले. शांततेची स्थापना होणार आहे. शांततेचा संदेश सर्व लोक त्यांनी सृष्टी जगाला त्यांनी देते की आता भगवान शिव प्रगट झालेले आहेत. वेलींनी फुलांचा सडा टाकलेला आहे. सगळ्या वेलींवर फुलं उमलली आणि त्या फुलांचा सडा पडलेला आहे. वृक्षांनी त्यांनी महाराज विविध फळं द्यायला सुरुवात केलेली आहे. जलधारा फार आनंदानं वाहू लागलेल्या आहेत. म्हणजे जीवनवाहिनी असणाऱ्या नद्या त्यांचा खळखळाट त्यांनी महाराज सुमधुर असणारं गीत गाऊ लागला. अशा अनेक गोष्टी निसर्गामध्ये सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष दिसू लागल्या आणि सर्वांना आनंद झाला. शिवगुरु आनंदी झाले. श्रीमंत ब्राह्मण आहे. सगळ्या आपण आधीच ऐकलं सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. मग आता पुत्र प्राप्त झाल्यानंतर प्रजातीर्थ कालामध्ये दान धर्म केला जातो. प्रजातीर्थ काल म्हणजे बाळाचा नाळ जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्यांनी दान धर्म करता येतो. नंतर वृद्धी सुरू होते. म्हणून त्यांनी दान धर्म करायला सुरुवात केली. फार आनंद झाला.
ठराविक कालानंतर आणि बाळाचं जातक कर्म पाहायचं असतं. म्हणजे ब्राह्मणांकडे जाऊन बाळाची जन्मपत्रिका लगेच पाहायची नसते. ठराविक काळानंतर अशा पद्धतीने ती पाहावी, असा दंड काय आपल्या धर्मशास्त्राचा. म्हणून जातक कर्म त्यांनी पाहिलं पाहिजे. आनंदाचा उत्सव होऊ लागला. गोदान, भूदान आदी करून त्यांनी, अन्नदान आदी करून त्यांनी दान धर्म अशा पद्धतीने झाला. आनंदाचा सोहळा शिवगुरूंच्या जीवनात आला. अर्ध्या वयात 50 वर्षाचं वय लुटून गेलं होतं आणि आता दिव्य असणारा पुत्र प्राप्त झाला होता. असं आनंदाचं त्यांनी वातावरण, आनंदाची लहर त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पुत्र रूपानं प्रगट झाले. आता त्यांचं जातक कर्म पाहिलं जाईल. त्या पत्रिकेमध्ये काय काय योग आहेत ते सांगितले जातील. हे पुढे काय काय कर्म कर्तव्य करणार आहेत त्याचा उल्लेख केला जाईल. यांना आयुर्मान किती आहे ते सांगितलं जाईल. या सगळ्या गोष्टी त्यांनी आता प्रकर्षानं सांगितल्या जातील. त्यांचा नामकरण विधी केला जाईल. का बरं ते नाव ठेवलं त्याचाही विचार अशा पद्धतीने मांडला जाईल. त्यानंतर त्यांनी महाराज त्यांच्या बाललीला सांगितल्या जातील. हे सगळं वर्णन केलं जाईल आणि मग द्वितीय सर्ग संपेल. पण तो उद्या संपेल, आज नाही संपणार. आता फक्त प्राकट्य झालेलं आहे. आपण प्राकट्याच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. 10ला 5 मिनटं कमी आहेत. पुढचं त्यांनी चरित्र घाई सांगून होणार नाही. ते शांतपणे सांगायचं चरित्र आहे. म्हणून आपण ते उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. म्हणून 2 तासाच्या कथेची मर्यादा आहे. आम्ही 8 वाजता आलो इथे.